नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आज आपण द्रव्य, गुण आणि कर्म हे 3 टॉपिक आपण वन शॉट मध्ये कव्हर करतोय. जे की पेपर 1 चे पदार्थचे जवळ-जवळ 50 मार्कचं वेटेज तुम्हाला या 3 टॉपिक मध्ये दिलंय. जेवढं आपण या 3 टॉपिक मध्ये शिकणार आहे या वन शॉट लेक्चर मध्ये ते मोस्ट एक्सपेक्टेड, मोस्ट एलएक्यू जे पॉइंट असतील, एक्सपेक्ट असतील ते आपण शिकणार आहे. आणि एवढं जरी केलं तरी तुम्हाला पुस्तकातून कोणतंही बाकी द्रव्य गुण कर्माचे लेक्चर बघायची गरज नाही. एका लेक्चर मध्येच द्रव्य गुण कर्मचा सर्व सारांश भाग सर्व पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार आहे. आणि इथंच आपण गुण बघतोय, गुणांचं वर्गीकरण बघतोय, द्रव्य बघतोय. जर आपण हे परफेक्ट केलं द्रव्य गुण कर्म पेपर 1 च्या पदार्थ मध्ये तर आपल्याला 50 मार्क फिक्स झालेच. परंतु द्रव्य आणि गुणांचं वर्गीकरण आपल्याला क्रियामध्ये, संहितामध्ये तिथं पण आपल्याला 10-10, 15-15 मार्क फिक्स झाले. त्यामुळे हे 3 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. द्रव्य, गुण, कर्म. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण या लेक्चर मध्ये सगळं काही कंप्लीट करणार आहे वन शॉट मध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या पिरियड मध्ये, सेन्सिटिव्ह पिरियड मध्ये जे एक्झामचा पिरियड आहे, एक रिव्हिजन म्हणून, एक स्टार्टिंग म्हणून, ज्यांनी वाचलं नसेल कधी पदार्थ, द्रव्य गुण कर्म करायचं त्यांचे हे आलंय म्हणजे करू वाटत नाही. त्यांना खूप सिलेबस दिलाय त्या पुस्तकामध्ये पदार्थच्या. पृथ्वी महाभूत, आकाश महाभूत, प्रत्येकाची डिटेल, उत्पत्ती, संख्या, व्याख्या, प्रकार सगळं डिटेल मध्ये दिले. आपण या लेक्चर मध्ये तुम्ही नुसतं लेक्चर जरी पाहिलं तरी ही रिव्हिजन तुमची एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाईल. त्यामुळं ज्या पण विद्यार्थ्यांचं अजून परफेक्ट नाही द्रव्य गुण कर्म किंवा ज्यांचं झालंय त्यांनी रिव्हिजन म्हणून किंवा स्टार्टिंग म्हणून तुम्ही हे लेक्चर बघू शकता. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण स्टार्टिंगला चालू करूया द्रव्य. द्रव्य म्हणजे काय, त्याच्या व्याख्यापासून क्वेश्चन कसा विचारला जातो हे पण मी तुम्हाला सांगत जाईल पॅरलली, की क्वेश्चन याच्यावर कसा विचारला गेलेला आहे आणि कसा विचारलेला जाऊ शकतो. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण करू द्रव्य, त्यानंतर गुण, त्यानंतर कर्म. स्टार्टिंगला करू आपण स्टार्ट द्रव्य. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. द्रव्य बघा, द्रव्य म्हणजे काय, याचं व्याख्या आणि लक्षण सांगत असताना तुम्हाला 2 श्लोक करणं गरजेचं आहे. हे 2 श्लोक तुम्हाला करणंच आहे विद्यार्थ्यांनो. यत्र श्रेष्ठता कर्म गुणना कारण समवायत द्रव्य. दुसरा की क्रिया गुण होता समवाय कारण इति द्रव्य लक्षण. हे 2 श्लोक केले तर तुम्हाला प्रत्येक द्रव्याच्या डेफिनेशन मध्ये टाकू शकता. आणि हे 2 श्लोक महत्वाचे आहेत. तुम्हाला संहितामध्ये असतील, बाकीच्या ठिकाणी असतील, हेच 2 श्लोक प्रत्येक ठिकाणी लागतात. द्रव्याची व्याख्या आणि लक्षण. हेच व्याख्या, हेच लक्षण आहे. ठीक आहे. दोन्ही पण विचारलं, आता द्रव्याची व्याख्या लिहून लक्षण विचारलं तर हेच लिहायचं 2 श्लोक. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा, यत्र आश्रिता कर्म गुणा कारण समवाय येत तत द्रव्य. म्हणजे द्रव्य मध्ये द्रव्याच्या आश्रयाने कर्म आणि गुण हे राहत असतात, त्याला हे श्लोक म्हटले. म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये काय आहे रे विद्यार्थ्यांनो, कर्म, त्या द्रव्याचं कर्म आणि त्याचे गुण. कर्म आणि गुण हे द्रव्याच्या आश्रयाने राहत असतात, तो त्या श्लोकचा अर्थ आहे. त्यानंतर क्रिया गुण होतं समवाय कारण इति द्रव्य लक्षण. जे पण द्रव्य आहे हे द्रव्य, गुण, कर्म यांचे समवायी कारण आहे. म्हणजे द्रव्याशिवाय त्यांचं कार्यच होऊ शकत नाही. ठीक आहे. असं त्या श्लोकचा अर्थ आहे. हे 2 श्लोक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली पाठ करून टाकायचे. हे द्रव्य म्हणजे काय त्याची व्याख्यामध्ये लिहू शकते किंवा लक्षण आले तर लक्षण लिहू शकता त्याच्यामध्ये. हे दोन्ही श्लोक. हे झालं आपलं द्रव्य म्हणजे काय, द्रव्याची व्याख्या झाली, द्रव्याचे लक्षण झाले. आता बघू आपण द्रव्याचे वर्गीकरण. पहिले तर तुम्हाला समजलं का द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे बघा, जगातलं कोणतीही वस्तू असू द्या त्याला आपण द्रव्य म्हणू शकतो. आणि द्रव्य हे प्रत्येक एक कर्म आणि गुणांनी बनलेलं आहे. आता साखर घ्या. साखरेचा एक कण घेतला. साखरेचा कण एक द्रव्य आहे. त्याच्यामध्ये त्याचा गोड, मधुर हा त्याचा गुण आहे. आणि त्याचं कर्म काय, आपण काय करू शकतो, कफाची वृद्धी करू शकतो, काय पण करू शकतो. अजून जे पण आपल्याला ह्याचे उपयोग आहेत साखरेचे, त्याच्यामुळे आपण वृद्धी करू शकतो. म्हणजे बघा, गुण आणि त्याचं कर्म साखरेचं हे कशामुळे शक्य झालं, द्रव्याच्या आश्रयामुळे. द्रव्याच्या आश्रयामुळे ते शक्य झालं, की ते कर्म व्यक्त करणं, त्याचे गुण व्यक्त करणं. म्हणजे द्रव्यामध्ये गुण आणि कर्म जर राहत असतील तर द्रव्याच्या आश्रयानेच ते एक्सप्रेस केले जाऊ शकतात. ठीक आहे. हे झालं आपलं द्रव्याची व्याख्या. त्यानंतर बघू आपण द्रव्याचं वर्गीकरण कसं केलं यांनी. द्रव्य किती प्रकारचे आहेत, कोणते आहेत. त्यामध्ये तुम्हाला कारण आणि कार्यद्रव्य सांगितले. आणि कारण आणि कार्यद्रव्याचीच उत्पत्ती आपल्याला खूप कामाला येणार आहे पुढे, आकाश, पृथ्वी, वायू या पंचमहाभूतामध्ये. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना आता बघून द्रव्याचं वर्गीकरण. द्रव्य म्हणजे काय बघितलं, द्रव्यांची लक्षणं बघितली. आता आपण बघू द्रव्यांचे वर्गीकरण. डायरेक्टली क्वेश्चन येतो की द्रव्यांची व्याख्या लिहून द्रव्यांचे लक्षण लिहा, तसेच द्रव्यांचे वर्गीकरण लिहा. असा क्वेश्चन येतो. किंवा एखादं द्रव्य दिलं जातं, आकाश महाभूत, पंचमहाभूतातलं एखादं पंचमहाभूत दिलं जातं, त्या द्रव्याची व्याख्या लिहा, त्याची उत्पत्ती लिहा, असा व्याख्या क्वेश्चन दिला जातो. पहिले तर आपण फोकस करतो द्रव्यावरती. द्रव्यावरती त्याची व्याख्या, लक्षण आणि वर्गीकरण. वर्गीकरण विचारलं जातं, चरकमध्ये असेल, संहितामध्ये असेल, परत तुमच्या क्रियामध्ये असेल, पदार्थमध्ये असेल, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी द्रव्याचं वर्गीकरण विचारलं गेलंय. त्यामुळे लक्षात ठेवा. एक एक तुम्हाला शब्द समजावून सांगतो, तुम्ही ऐका, फक्त लक्ष देऊन ऐका. द्रव्यांचं वर्गीकरण बघा. द्रव्यांचं वर्गीकरण असताना त्यांनी
जे पण जगातले पृथ्वी तलावरती सृष्टीतले सर्व द्रव्य आहेत त्यांचं वर्गीकरण त्यांनी 2 टप्प्यात केलं. कारणद्रव्य, कार्यद्रव्य. कारणद्रव्य म्हणजे काय आणि कार्यद्रव्य काय पहिले समजून घेऊया. कारणद्रव्य म्हणजे काय? ज्यांच्या उत्पत्ती म्हणजे ज्यांच्या मिक्स आता बघा कारणद्रव्य किती सांगितले त्यांनी 9 सांगितले आणि कार्यद्रव्य असंख्य सांगितले. कारणद्रव्य किती आहेत? फक्त 9 आहेत. मग हे जे 9 कारणद्रव्य आहेत, या 9 कारणद्रव्यातून तयार होऊनच कार्यद्रव्य तयार झालेत. ठीक आहे. कारणद्रव्य सेपरेट आहेत. कारणद्रव्य हे सेपरेट आहेत. परत ते नित्य आहेत. कारणद्रव्य कसे नित्य आहेत? नित्य आहेत म्हणजे ते न संपणार आहेत. न संपणार आहेत. सृष्टीतील कुठेही जावा त्यांचा नाश होणार नाही. ते निश्चित आहेत. ते म्हणजे पंचमहाभूत असेल, त्यानंतर हे दिलेले अमूर्त द्रव्य असतील. म्हणजे ते नित्य आहेत. आणि हे कसे आहेत? अनित्य आहेत. म्हणजे कारणद्रव्यापासूनच कार्यद्रव्य बनलेले आहेत. हे जे 9 कारणद्रव्य बघतो, ह्या 9 द्रव्यापासूनच हे सर्व कार्यद्रव्य बनलेले आहेत. कार्यद्रव्यांची संख्या फिक्स नाही. ते असंख्य द्रव्य कार्यद्रव्य. कारणद्रव्य कार्यद्रव्याचे कारण आहेत म्हणून त्यांना कारणद्रव्य म्हटले. कारणद्रव्यापासूनच कार्यद्रव्य बनलेले आहेत. पहिला पॉईंट झाला ते नित्य आहेत, हे अनित्य आहेत. कारणद्रव्याचा दुसरा पॉईंट झाला की कारणद्रव्याच्या म्हणजे याच्यापासूनच कार्यद्रव्य तयार झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर कारणद्रव्यामध्ये सांगू शकतो त्यांचा नंबर. कारणद्रव्याचे 9 हे आहेत कारणद्रव्य. कार्यद्रव्य किती आहेत? असंख्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा कारणद्रव्याचे परत वर्गीकरण केले यांनी मूर्त द्रव्य, अमूर्त द्रव्य. मूर्त द्रव्यामध्ये बघा मूर्त द्रव्य म्हणजे कसे आणि अमूर्त द्रव्य म्हणजे नावामध्येच आहे बघा लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. मूर्त म्हणजे कसे आपण काय म्हणू शकतो पृथ्वी, आप, तेज, वायू, मन हे कसे आहेत 5 मूर्त द्रव्य आहेत. आणि अमूर्त द्रव्य काय आकाश, काल, दिशा, आत्मा. म्हणजे ज्यांना हे नाहीये आपण काय म्हणू शकतो आकार नाहीये किंवा असं म्हणू शकतो आपण त्यांना परमाणु स्वरूप आकार नाहीये त्यांना शेप नाहीये कोणता. म्हणजे आता बघा मूर्त जे द्रव्य आहेत मूर्त द्रव्य कसे म्हणू शकतो आपण त्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, मन हे जे 5 घटक आहेत त्यांना काय आहे रे एक प्रकारचा परमाणु स्वरूप आकार आहे त्यांना. पृथ्वीला आकार आहे, आपला जल आहे, तेज आहे, अग्नी आहे, वायू आहे या सर्वांना काय एक फिक्स प्रकारचा एक आकार आहे. पण अमूर्त द्रव्यामध्ये आकार असतो का रे? आता आकाश, आकाशाला आकार आहे का? नाही. त्यानंतर काल, काल म्हणजे काय काळ, भविष्यकाळ, भूतकाळ याला आकार आहे का? नाही. दिशा, आत्मा यांना आकार अजिबात नाहीत म्हणून त्यांना अमूर्त द्रव्य म्हटलंय. असे किती आहेत? 4 द्रव्य. मूर्त द्रव्य किती आहेत? 5. पृथ्वी, आप, तेज, वायू, मन. त्यानंतर बघा कार्यद्रव्याचं वर्गीकरण केलंय चेतन आणि अचेतन. चेतन म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये इंद्रिय आहेत. चेतन म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये इंद्रिय आहेत, जे हालचाल करू शकतात. आणि अचेतन म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये इंद्रिय नाहीयेत. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये इंद्रिय नाहीत. तो श्लोक आहे बघा. सेंद्रिय चेतनम निरेंद्रिय अचेतनम. सेंद्रिय चेतनम, निरेंद्रिय अचेतनम. म्हणजे ज्याच्यामध्ये इंद्रिय आहेत त्यांना चेतन कार्यद्रव्य म्हटलंय आणि अचेतन कार्यद्रव्य म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इंद्रिय नाहीये. आता चेतन द्रव्यामध्ये 2 प्रकार केले. स्थावर, अंतःचेतन, जांगम, बहिश्चेतन. स्थावर काय म्हटलंय? स्थावर म्हणजे प्लांट किंगडम. थोडक्यात प्लांट किंगडम. स्थावर, अंतःचेतन. अंतःचेतन का म्हटलंय त्यांना? कारण ते आंतरिकदृष्ट्या अभ्यंतरी ती हालचाल करू शकत नाहीत. बघा आता हे सर्व वनस्पती जो प्लांट किंगडम आहे तो कसा आहे? स्थिर आहे. म्हणून त्यांना म्हटलंय अंतःचेतन. म्हणजे ते हालचाल करू शकत नाही. आणि यांना बहिर्चेतन का म्हटलंय? कारण ते आंतर आणि बाह्य हालचालीवरून दिसून येतात की ते चेतन आहेत. मग त्यांच्यामध्ये पूर्ण हालचाली होतात. जरायू, अंडज, उदिवस, स्वेदश या सर्वांमध्ये हालचाली होतात. ज्यांच्यामध्ये हालचाली होत नाही ते स्थावर द्रव्य. ज्यांच्यामध्ये हालचाली होतात त्यांना म्हटले जंगम द्रव्य. स्थावरमध्ये बघा वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध, औषधी हे 4 प्रकार सांगितले जातात शेतांमध्ये. वनस्पती म्हणजे काय? ज्यांना फुलं येत नाहीत पण फळं येतात डायरेक्टली. ज्यांना फुलं येत नाहीत पण डायरेक्टली फळं येतात त्यांना वनस्पती म्हटलंय. वानस्पत्य म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये फुलं पण येतात आणि फळं पण येतात. दोन्ही पण दिसून येतात त्यांच्यामध्ये वानस्पत्यमध्ये. विरुद्ध म्हणजे काय? जे पसरतात. ज्यांना आपण आकुडल्यानंतर ते पसरतात. वेली, भोपळ्याची वेल असेल म्हणजे जी पण वेली असतात त्यांना विरुद्ध म्हणतात. औषधी म्हणजे काय? ज्यांची फळं पिकल्यानंतर त्यांचा नाश होतो. म्हणजे गहू, ज्वारी जे पण कडधान्य आहेत. बघा ते त्यांना पीक आलं, चांगलं फळ तयार झालं. ते फळ पिकल्यानंतर त्या पूर्ण द्रव्याचा काय होतो? नाश होतो. त्यांना म्हटले औषधी. हे 4 झाले अंतःचेतन म्हणजे स्थावर. आणि जंगममध्ये बहिर्चेतनमध्ये जरायू. जरायू म्हणजे मनुष्य. गर्भाशयातून जन्माला येणाऱ्यांना काय म्हणतात? जरायू. अंडज, अंडामधून जन्माला येणाऱ्यांना काय म्हणतात? अंडज. म्हणजे एक्झाम्पल सर्प. उदिबज, उदिबज म्हणजे जमिनीच्या खालून किंवा एम्फिबियन्स, बेडूक. पाण्याच्या खालून जमिनीच्या खालून निर्माण होणारे म्हणजे काय? उदिबज. एक्झाम्पल काय? बेडूक. स्वेदज, घामातून घामाच्या मलीकरणातून तयार होणारे उवालिका. आपल्या अंगावरती जे उवालिका केसांमध्ये असतात ते आहेत स्वेदज. हे सगळे कसे जंगम. जंगम म्हणजेच काय? बहिर्चेतन. बहिर्चेतन म्हणजे काय? हालचाल करणारे. अंतःचेतन म्हणजे हालचाल न करणारे. अचेतन म्हणजे काय सांगितले? जे हालचाल सॉरी ज्यांच्यामध्ये चेतना नाहीये असे कोण आहे? नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक आणि कृत्रिम. हे झालं आपलं द्रव्याचं वर्गीकरण. डायरेक्ट 10 मार्कला LQ येण्याची शक्यता आहे तुम्हाला. द्रव्याची व्याख्या लिहून त्याचे लक्षण लिहून द्रव्याचं वर्गीकरण डिटेलमध्ये करा. मी तुम्हाला इथं तोंडी सांगतोय बरं का.
चेतन म्हणजे काय, चेतन म्हणजे काय, तुम्ही लक्षात ठेवा. कारण एक एक शब्द जरी लक्षात ठेवला तुम्ही लिहू शकता. असं डिटेलमध्ये सांगणं म्हणजे तुमच्या वेळेचं पण टाइमपास होतोय आणि तुम्हाला समजण्यास पण कठीण आहे. आपण डायरेक्ट पाठ करून घेतो या ठिकाणी, समजलं? मूर्त द्रव्य म्हणजे काय, अमूर्त द्रव्य. परत डिटेलमध्ये सांगितलं आपण वनस्पती काय असतं, वानस्पत्य काय असतं, विरुद्ध काय असतं, औषधी काय असतं. हा तक्ता खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली तुम्हाला 10 मार्कला की विचारला जाऊ शकतो द्रव्यांच्या वर्गीकरणावरती विद्यार्थ्यांना. ठीक आहे, हे झालं द्रव्यांचे वर्गीकरण. आता यानंतरचा नेक्स्ट पार्ट बघू आपण. आता बघा, द्रव्य निरूपण संपलं. आपण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्याचं वर्गीकरण, व्याख्या, लक्षण या गोष्टी शिकलो. द्रव्य झाल्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पंचमहाभूत निरूपण. तुम्ही ना एक पुस्तक समोर ठेवा, बाबासाहेब पाटील यांचं ते पुस्तक. ह्याच्यामध्ये चांगला डाटा दिला मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी. हे पुस्तक असेल, बऱ्याच जणांकडे असेल हे पुस्तक. याच्यामध्ये ना तुम्हाला डिटेलमध्ये एकदम चांगल्या गोष्टी दिल्यात बघा. त्याचा इंडेक्स बघा. त्याच्यामध्ये इंडेक्स मध्ये ना तुम्हाला एकदम त्यांनी चांगले पॉईंट सांगितले, म्हणजे जे करायचे वगैरे, त्याची कसं करायचं. आता इथं पंचमहाभूत निरूपण जो चॅप्टर दिलाय त्याच्यामध्ये काय कोणते गुण इम्पॉर्टंट करायचे, आपल्याला कोणता संबंध करायचा आहे, त्यानंतर काय करायचंय, त्यानंतर आकाश, वायू, जे पंचमहाभूत दिले त्यांच्यामध्ये काय काय करायचंय, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता बघा, आपल्याला या चॅप्टर मध्ये पहिलं तर शिकायचंय पंचमहाभूत निरूपण मध्ये शिकायचंय. हा, पंचमहाभूतचा कोणताही क्वेश्चन आला की पहिले हा श्लोक टाकायचा. काय कुठलाही, मग तो चरक संहिता कशात पण येऊ द्या. पदार्थ सर्व द्रव्य पांचभौतिक अस्मिन अर्थे. आता बघा, जगातले कोणते पण द्रव्य असू दे ते कशापासून बनलेले आहेत, पांचभौतिकापासून. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, कारण द्रव्यामध्ये काय आहेत, सर्व पंचमहाभूत 5, आणि बाकी काय आकाश, देश, काल, मन. हे जे पंचमहाभूत होते त्याच्यापासूनच सर्व कार्यद्रव्यांची उत्पत्ती झाली. कारण द्रव्य असू द्या, कार्यद्रव्य असू द्या, जगातल्या सर्व द्रव्यांची उत्पत्ती ही पंचमहाभूतापासून झाली. कोणताही पंचमहाभूताचा क्वेश्चन आला की हा श्लोक लिहायचा. सर्व द्रव्य पंचभौतिक अस्मिन अर्थे. सर्व द्रव्य हे पंचभौतिक संघटनापासून बनलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शिकायचंय विविध मतानुसार पंचमहाभूताची उत्पत्ती. सांख्यानुसार, तैत्तरीय उपनिषदानुसार, वैशेषिकनुसार, त्यानंतर आयुर्वेदानुसार आपल्याला बघायचंय की पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी झाली. हे तुम्हाला सेपरेटली विचारलं जात नाही की पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी आली. तुम्हाला कसं विचारलं जातं, आकाश द्रव्याबद्दल, जे की आपल्याला डिटेलमध्ये आकाश द्रव्य निरूपण, वायू द्रव्य निरूपण, तेज, अग्नी, हे पाचीच्या पाची पंचमहाभूत आपल्याला त्यांची व्याख्या, उत्पत्ती स्थान, प्रकार, लक्षण सगळं बघायचं डिटेलमध्ये. पण त्या ठिकाणी जेव्हा आपण त्यांची उत्पत्ती बघू, ती उत्पत्ती आपण इथंच एका चार्ट मध्ये बघणार आहे की सांख्यानुसार, तैत्तरीय उपनिषदानुसार, वैशेषिकनुसार, आयुर्वेदानुसार पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी झाली. त्यामध्ये आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी हे पाचींची आपल्याला उत्पत्ती बघायची. ज्यावेळेस आपण ते सेपरेट सेपरेट चॅप्टर बघू आकाश, वायूचे, त्यावेळेस मी उत्पत्ती वेळेस तुम्हाला डायरेक्ट सांगेल की हे 4 नावं त्यांच्या म्हणण्यानुसार आपण पंचमहाभूतांची उत्पत्ती बघितली होती ती कशी. ठीक आहे. हे झालं या पहिला टॉपिक. दुसरं बघायचं आपल्याला संबंध. मग हे संबंध आपल्याला चरक मध्ये सगळीकडे, हे बघा, आपण जे द्रव्य गुणकर्म शिकतोय ना, तुम्हाला संहिता, पदार्थ आणि हे काय म्हणतात आपण, क्रिया, या तिन्ही ठिकाणी कॉमन आहे याचा सिलेबस. त्यामुळे बरेच घटक असे आहेत की तिथं पण कामाला येतील. आता बघा, संबंध तुम्हाला संहितेमध्ये पण क्वेश्चन आलाय, क्रियामध्ये पण आलाय. जसं पंचमहाभूतांचा षडरसाबरोबर संबंध, किंवा पंचमहाभूतांचा त्रिरसाबरोबर संबंध, किंवा पंचमहाभूतांचा गर्भामध्ये काय त्यांचं काम असतं. म्हणजे आकाश महाभूत गर्भ विकासामध्ये काय करतं, आपल्याला माणसानं मानसिक गर्भवृद्धी त्याच्यामध्ये ते दिलंय की गर्भ विकास आणि पंचमहाभूतांचा संबंध काय. या दोन गोष्टी आपल्याला चॅप्टर मध्ये शिकायच्या विद्यार्थ्यांना. तर आपण पहिले चालू करू, विविध मतानुसार पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी सांगितली या ठिकाणी आपण बघू. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, पंचमहाभूत उत्पत्ती. पंचमहाभूत उत्पत्तीमध्ये त्यांच्या मतानुसार, विविध तज्ञांच्या मतानुसार, त्यामध्ये सांख्य असेल, सांख्याच्या मतानुसार, तैत्तरीय उपनिषद, वैशेषिकानुसार. मग ज्यावेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन येतो की आकाश महाभूत वर्णन करा, त्यावेळेस एक महाभूताची वर्णन करा म्हटलं की त्याची तुम्हाला व्याख्या, त्याची उत्पत्ती, त्याचे प्रकार, त्याचं महत्व, त्याचं आयुर्वेदात महत्व, असे 4-5 पॉईंट लिहावे लागतात. त्यातला हा एक पॉईंट आहे. ज्यावेळेस आपण ते 5 पंचमहाभूत डिटेलमध्ये बघू त्यावेळेस तुम्हाला उत्पत्ती इथूनच, या चार्ट मधूनच करायची. बघा, सांख्यानुसार काय म्हणणं आहे, जेव्हा प्रकृती आणि पुरुष ऍड झाले त्यावेळेस महत तयार झाला, महत पासून अहंकार आला, अहंकारापासून पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा म्हणजे काय, तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5
नावं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे पंचतन्मात्रा आणि त्या पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत आले. म्हणजे इकडे मी लिहिलेत पंचतन्मात्रा. या पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत आले. म्हणजे शब्दापासून आकाश आला, स्पर्शपासून वायू आला, रूपापासून तेज आला, रसापासून जल आला, गंधापासून पृथ्वी आला. सरळ कसं लिहायचं? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध त्याच्या पुढे लिहायचं आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी असा सिक्वेन्स ध्यानात ठेवा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी त्यांच्या समोर आहे तसे लिहायचे. जास्त डोकं लावायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला जर आकाश महाभूत 10 मार्कला येईल किंवा आला, तर तुम्हाला तिथं संख्यानुसार काय लिहाल? शब्द तन्मात्रेपासून आकाश महाभूताची उत्पत्ती झाली. जर वायू महाभूत आला तर काय लिहाल? स्पर्श तन्मात्रेपासून वायू महाभूताची उत्पत्ती झाली. हे झालं संख्यानुसार. तैत्तरीय उपनिषद काय म्हणतं? जेव्हा आत्मा, पुरुष किंवा ब्रह्म या तिन्हीतला एक त्यांच्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. या आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली. वायूपासून तेजाची, तेजापासून जलची, जलपासून पृथ्वीची. म्हणजे वायू पासून जे खालचे आहेत ते सर्व एकमेकापासून बनलेले आहेत. बाकी आकाश फक्त आत्मा किंवा पुरुष म्हणू शकता किंवा ब्रह्मापासून तयार झाला असं म्हणू शकता. असं आहे सांगू शकता. एक्झामला आलं तुम्हाला वायू महाभूत. वायू महाभूत तयार झाले आकाश महाभूतापासून. तेज महाभूत तयार झाले वायू महाभूतापासून. मग तुम्हाला हा सिक्वेन्स ध्यानात ठेवायचा बरं का. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. इथं पण तोच आहे. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. हा सिक्वेन्स ध्यानात ठेवायचा. बघा तैत्तरीय उपनिषद म्हटलं की एकमेकापासून तयार झाले. फक्त सिक्वेन्स ध्यानात ठेवायचा. वैशेषिक मध्ये काय सांगितले? वैशेषिक मध्ये परमाणू सांगितले. परमाणू म्हणजे परमाणू स्वरूप पंचमहाभूत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. जसं आकाश, आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वीमध्ये तेजलाच अग्नी म्हणतात बरं का. म्हणून इथं अग्नी लिहिले मी. नाहीतर कन्फ्युज होऊ नका. तेज इकडे लिहिले, तिकडे अग्नी लिहिले. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वीमध्ये आकाश जो आहे तो परमाणूपासून बनलेला नाहीये. परमाणू स्वरूप नाहीये. त्यामुळे तिथं काय म्हणता येईल तुम्हाला वैशेषिक मध्ये आकाशची वैशेषिकानुसार आकाश पंचमहाभूताची उत्पत्ती परमाणू स्वरूप नाही. म्हणजे त्या ठिकाणी उत्पत्तीच झालेली नाही आकाश पंचमहाभूताची. त्यानंतर स्पर्श जो आहे, स्पर्श गुणयुक्त जे हे आहे त्याच्यापासून वायू परमाणू स्वरूप पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. त्यानंतर रूप, तेज, त्यानंतर रसगुणानुसार रसगुणामुळे जल परमाणू, त्यानंतर गंध जो गुण आहे त्या गुणापासून पृथ्वी पंचमहाभूताची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी गुण आणि परमाणू या दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. फक्त आकाश पंचमहाभूताला परमाणू स्वरूप महत्व नाही. त्यामुळे या ठिकाणी आकाशमताची उत्पत्ती सांगितलेली नाहीये. बाकी सगळं शब्द तन्मात्रेपासूनच त्या ठिकाणी लावलेलं आहे. फक्त स्पर्शाच्या पुढं, रूपाच्या पुढं, रसाच्या पुढं, गंधाच्या पुढं गुण लावायचं. म्हणजे स्पर्श गुणयुक्त पासून वायू परमाणू स्वरूप द्रव्याची उत्पत्ती झालेली आहे. या ठिकाणी पंचमहाभूताची उत्पत्ती आपण बघितली संख्यानुसार, तैत्तरीय उपनिषदानुसार, वैशेषिकानुसार. हे झालं तुमचं उत्पत्ती. आता आपण बघूया संबंध. पंचमहाभूतांचे षडरसाबरोबर संबंध. बऱ्याच म्हणजे कसे संबंध आहेत त्यांचे आपल्याला आता संबंध बघूया. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, पंचमहाभूतांचा विविध गोष्टींबरोबर संबंध कसा आहे. त्यामध्ये गर्भविकास असेल, त्यानंतर षडरस असेल, त्यानंतर काय सांगितलं अजून तुम्हाला त्रिदोष असेल. यांच्यावर संबंध कसा आहे डायरेक्ट एसए विचारला जातो की पंचमहाभूतांचा षडरसाबद्दल संबंध सांगा किंवा पंचमहाभूतांचा ह्याच्यावर त्रिदोषांवर संबंध सांगा. संहितामध्ये पण विचारू शकतात किंवा क्रिया किंवा पदार्थ तिन्ही ठिकाणी. हे इथे एका चार्ट वरती तुम्हाला दिलंय मी. बघा आता गर्भविकासामध्ये आकाश काय करतो? ह्याचं कार्य दिलंय महाभूत आणि त्यांचे कार्य. त्यानंतर त्रिदोषामध्ये आधिक्य म्हणजे कोणते दोष जे आहेत ते कोणत्या महाभूतापासून बनलेले आहेत आणि कोणते रस कोणत्या महाभूतापासून बनलेले आहेत. संघटन बघा. पहिले तर बघा गर्भविकासामध्ये महाभूत कसे काम करतात. आकाश काम करतो विभर्जन. विभर्जन म्हणजे काय? शरीरातील अवयवांमध्ये पोकळी तयार करणे. ठीक आहे. त्यानंतर वायू काय करतो? विभाजन. जे पण घटक आहेत एकमेकांना सेपरेट करतो. जेव्हा सुरुवातीला माणसाचा गोळा असतो त्यांना विभाजन करण्याचं काम करतो वायू करतो. त्यानंतर तेज. तेज काय करतो? पचन. जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्या रिलेटेड आपल्या बॉडीमध्ये जे आहे बाळाच्या वगैरे गर्भविकासामध्ये त्यावेळेस त्याचं काय करतो? पचन. जल काय करतो? क्लेदन. जे बी अवयव आहे त्याचं क्लेदन करतो. कोण करतं? ते जल करतं. आप म्हटलं जातं त्याला. पृथ्वी. पृथ्वी काय करते? संघात. जे अवयव आहे पृथ्वी म्हणजे सर्व अवयवांचं संघात करते. एका जागी आणते त्यांना आणि त्यांना हे करते, तयार करते अवयव त्यांचे. त्याला काय म्हटलंय? पृथ्वी पंच महाभूतापासून काय बनलंय? संघात. हे त्याचं कार्य आहे. हे झालं गर्भविकासामध्ये. त्रिदोषामध्ये बघा पंचमहाभूतामध्ये सांगितले, दोषामध्ये सांगितले. वात दोष जो आहे तो कशापासून बनला? तुमचा वायू आणि आकाश पंचमहाभूतापासून. पित्त दोष जो आहे तो बनला तुमचा अग्नी महाभूत आणि कफ जो आहे तो बनला आप आणि पृथ्वी, जल आणि पृथ्वी. त्यानंतर रस बघा. षडरसाचा संबंध आहे तुम्हाला संहितामध्ये चॅप्टर आहे रसभेदी अध्याय. त्याच्यामध्ये श्लोक पण आहे तो शांभव अग्नी शांभव तेजे खवाय वल अग्नी. तो श्लोक जरी केला तरी तुम्हाला समजून जाईल. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मधुर रस बनलाय पृथ्वी आप, आम्ल रस बनलाय अग्नी आणि पृथ्वी.
त्यानंतर लवण रस बनलाय अग्नी आणि जल, कटुरस बनलाय अग्नी आणि वायू, तिक्तरस बनलाय आकाश आणि वायू, कषाय रस बनलाय पृथ्वी आणि वायू. हे ध्यानात ठेवाय. चार्ट तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. डायरेक्ट तुम्हाला चार्ट पाठ करायचा आहे आणि लास्ट मोमेंटला हेच रिव्हिजन कामाला येतं. त्यामुळे तुमचं वन शॉट मध्ये आपण रिव्हिजन आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स कसे कव्हर होतील या लेक्चर मध्ये आपण ट्राय करतोय. आता या चॅप्टर मधला एक शेवटचा पॉईंट राहिला. आता हे तर बघितलं आपण संबंध बघितला, त्यानंतर त्यांची उत्पत्ती बघितली पंचमहाभूतांची. आता बघायचं आपल्याला गुणाधिक्य गुण. महाभूतांचे गुण कोणकोणत्या प्रकारे आहेत, म्हणजे सत्वाधिक्य गुणामध्ये कसे असतील, भावप्रकाशानुसार चरकानुसार त्यांचे गुण आपल्याला या ठिकाणी बघायचे. जेव्हा आपण ते डिटेलमध्ये शिकू त्यांची व्याख्या लक्षण वगैरे, त्यावेळेस ते गुण मी डबल सांगणार आहे. एकाच चार्ट मध्ये आपण सर्व प्रकारचे गुण बघणार आहोत पंचमहाभूतांचे. ठीक आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, हे विशेष गुणचा एक तक्ता इथं या ठिकाणी तुम्हाला दिलाय. ज्याप्रमाणे मी उत्पत्तीचा टेबल तुम्हाला दिला होता, की याच्यानुसार त्या चरकानुसार हे वैशिष्ट्यानुसार सांख्यानुसार उत्पत्ती कशी आहे, जर द्रव्य विचारला तर स्पेसिफिकली तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता आपण बघू विशेष गुण एकाच चार्ट मध्ये. तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले, तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा तुम्हाला आलंय एक्झामला आलंय समजा आकाश महाभूत. आकाश महाभूताची व्याख्या लिहा, त्याची उत्पत्ती लिहा. उत्पत्ती आपण लास्ट चार्ट मध्ये बघितली. कोणत्याही पंचमहाभूताची उत्पत्ती विचारली तर एकच चार्ट मागचा फॉलो करायचा, किंवा कोणत्याही पंचमहाभूताचे गुण विचारले तर तुम्हाला हा तक्ता लक्षात पाहिजे. आणि कुठल्या ना कुठल्या तरी एखादं पंचमहाभूतातलं एखादं महाभूत विचारलं गेलं तर त्यामध्ये उत्पत्ती आणि विशेष गुण विचारतात, म्हणजे विचारतात. त्यामुळे एकाच टेबल मध्ये तुम्हाला हे सांगतोय मी. आता बघा, तुम्हाला आलं आकाश महाभूतचे गुण लिहा, विशेष गुण. भावप्रकाशानुसार लिहायचे, चरकानुसार, सुश्रुतानुसार, असाधारण, प्रशस्त पादोक्त गुण आणि वैशिष्ट्योक्त गुण, असे 6 प्रकारचे. ठीक आहे. आता तुम्ही प्रत्येक वेळेस हे लिहित बसणार आहे का? एकदाच लिहायचं. आकाश महाभूतामध्ये यांच्यानुसार काय आहेत, कोणते गुण आहेत, वायू महाभूतामध्ये यांच्यानुसार कोणते गुण आहेत, तेज महाभूतामध्ये, जल महाभूतामध्ये, पृथ्वी महाभूतामध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, भावप्रकाशोक्त ही यांच्या मतानुसार आकाश आकाशाचा गुण हा लघु आहे. त्यानंतर चरकानुसार शब्द. आता शब्द स्पर्श हे सगळे काय आहेत, पंचतन मात्रा आहेत. बघा आता इथे एक सांगतो तुम्हाला, इथे चरकानुसार काय काय ठिकाणी गॅप दिलेत मी. का दिलेत? कारण त्या ठिकाणी त्यांनी वैशिशिकाचे दिलेत. वैशिशिकाचे गुण ज्या ठिकाणी चरकचे आहे त्या ठिकाणी वैशिशिकचे नाही, ज्या ठिकाणी वैशिशिकचे गुण आहेत त्या ठिकाणी चरकचे नाहीत. आणि असं एकच आहे की ज्याच्यामध्ये चरकचा पण आहे आणि वैशिशिकचा पण गुण आहे, ते म्हणजे आकाश महाभूत. बघा चरकानुसार आकाशचं जे म्हणणं आहे ते शब्द. त्यानंतर सुश्रुतानुसार सत्व. हे जे सत्व रजतम हे कसे आहेत, सत्वाधिक्य गुण आहेत, ती मनाचे गुण आहेत ते सत्व रजतम, हे सुश्रुताने सांगितले. बघा ध्यानात कसं ठेवायचं, भावप्रकाश म्हटलं की गुरुवादी गुणाचे सगळे, लघुवृक्ष तीक्ष्ण स्निग्ध गुरु, लघुवृक्ष तीक्ष्ण स्निग्ध गुरु. हा. त्यानंतर चरकानुसार शब्द स्पर्श. चरक काय सांगितलं, पंचतन मात्र. बघा भावप्रकाश म्हटलं की गुरुवादी गुण, चरकाने सांगितलं पंचतन मात्रा, सुश्रुतोक्तीने सांगितलं मनाचे त्रिगुण, त्रिगुण सांगितले सत्वराचे तमा. त्यानंतर असाधारण गुणामध्ये बघा, म्हणजे वेगळे गुण काहीतरी असाधारण. अप्रतिघात आकाशाचा. अप्रतिघात म्हणजे आकाशाचा घात करू शकते का कोण, नाही. तो कसा आहे, ऑल ओव्हर आहे, नित्य आहे. तो आकाश कसा आहे, नित्य आहे. त्याचा घात तुकडे होऊ शकत नाही, सेपरेट होऊ शकत नाही. तो एक आहे. आकाश कसा आहे, विभू आहे, नित्य आहे. त्यानंतर वायूचं बघा, चलत्व. वायू म्हणजे कसा असतो, सारखा फिरणार असतो इकडे तिकडे, म्हणून त्याला काय म्हटले, चलत्व, चंचल. त्यानंतर तेज, अग्नी कसा असतो, उष्णत्व. त्यानंतर जल कसा आहे, द्रव, म्हणून द्रवत्व. आणि पृथ्वी कशी आहे, खरं, म्हणजे रफ आहे, म्हणजे खरत्व. हे झालं आपलं असाधारण लक्षण. त्यानंतर प्रशस्त पादत्व गुण बघा. प्रत्येकाचा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, शब्द, हे कुठले तरी गुण बघितलेत आपण पूर्वादी गुण मध्ये. हे ठीक आहे. हे किती गुण आहेत, 1 2 3 4 5 6 गुण कशाचे आहेत, प्रशस्त पादकचे. आता पुढच्या ह्याच्यात वायू, आकाश वायू, हे 6 प्लस नवीन 3 असे झाले 9. फक्त इथे शब्दाला रिप्लेस केलं यांनी स्पर्शला, बाकी तेवढेच गुण राहतील. हे 6 आहेत, फक्त इथे शब्दाला रिप्लेस केलं त्यांनी स्पर्शला. हे 6 प्लस हे 3 असे झाले 9. परत हे 6 प्लस 3 आणि नवीन 2 रूप आणि द्रवत्व असे मिळून झाले 11. हे सगळे मिळून परत त्यांच्यात 3 ऍड केले, स्नेह, गुरुत्व आणि रस, त्यानंतर झाले 14. आणि 14 आहे तसेच इथं पण येतात आणि इथं पण येतात प्रतिमाभूतासाठी. बघा, प्रशस्त पादत्व गुण पहिले तुम्हाला 6 पाठ करायचे. 6 मध्ये नवीन 3 कोणते ऍड झालेत, परत्व, अपरत्व, वेग. बाकी आहे तसे उचलून इथं लिहायचे. प्लस 2 कोणते ऍड केले, रूप आणि द्रवत्व. परत हे सगळे तिन्ही
आकाश, वायू आणि तेजचे मिळून जलमध्ये लिहायचे. नवीन ऍड केले स्नेह, गुरुत्व आणि रस. आणि हे सगळे मिळून आहे तसं जल आणि पृथ्वीचे प्रशस्त पादत्व गुण सेम आहेत. कसे आहेत? सेम आहेत. पहिलं फक्त तक्ता पाठ करा आणि नवीन नवीन ऍड केले फक्त लक्षात ठेवा कोणत्या ह्याच्यात नवीन ऍड केले. बाकी सगळं सेम लिहायचंय तुम्हाला. फक्त इथं ध्यानात ठेवा शब्दाला स्पर्श आणि रिप्लेस केलंय. आणि इथं इथं बरं का इथं स्पर्श आहे तसं लिहिलं, याला रिप्लेस केलेलं नाहीये. इथं फक्त ध्यानात ठेवायचं वायूमध्ये शब्द जो आहे आकाशचा त्याला रिप्लेस केले स्पर्शने, आणि स्पर्श आहे तसा इथं लिहिलाय तेज महाभूतामध्ये. ठीक आहे, ते झाले तुमचे प्रशस्त पादत्व गुण. वैशिष्ट्य बघा, आकाशाचे दिले निष्क्रमण आणि प्रवेशन. आता एक पाईप घेतला, पाईप मध्ये मी हात टाकला, तर सुरुवातीला प्रवेश केला मी आणि तोच हात माझा बाहेर निघाला पाईपच्या, तेव्हा ते काय झालं? निष्क्रमण. म्हणजे जिथं आकाश आहे तिथं पोकळी आहे असं म्हणता येईल का? मग ती पोकळी दर्शवण्यासाठी दोन गुण सांगितले, निष्क्रमण आणि प्रवेशन. त्यानंतर वायूमध्ये वैशिष्ट्य गुण नाहीयेत. तेजामध्ये दिलेत बघा. आता तेज म्हणजे अग्नी. अग्नी कसा असतो? रूप आणि स्पर्श. स्पर्शाद्वारे आपण जाणू शकतो आणि बघून सांगू शकतो. त्यानंतर जल, स्पर्श, रूप आणि रस तीन आहेत. आहे तसे दोन लिहायचे, परत त्याच्यामध्ये काय ऍड केलाय? रस. आहे तसे तीन लिहायचे, पुढे त्याच्यामध्ये गंध ऍड करायचा. गंध म्हटलं की पृथ्वी आली. हे सगळे कसले आहेत? वैशिष्ट्य गुण आहेत. ठीक आहे, हा तक्ता एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता समजा तुम्हाला आकाश मागवत आलं तर लगेच लिहायचं, एवढाच तक्ता लिहायचा. भावप्रकाश, शरद, सुश्रुत, असाधारण, प्रशस्त पादत्व, वैशिष्ट्य गुण आणि आकाशाचे गुण इकडले. किंवा वायूचं आलं फक्त त्याचे गुण आणि गुणानुसार एक तक्ता फक्त उचलायचा. ठीक आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी महत्वाचे टॉपिक त्यामध्ये शिकवेल, पर्टिक्युलरली एक एक टॉपिक मी शिकवेल, त्यावेळेस त्या गोष्टी मी तिथे सांगणार नाही तुम्हाला. फक्त डिरेक्टली सांगेल आपण गुण पाहिले होते बघा त्या ठिकाणी, की हे तक्ता तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे विद्यार्थ्यांना, हे झाले आपले गुण. आणि या ठिकाणी आपण पंचमहाभूत निरूपण मध्ये जे शिकायचे होते इम्पॉर्टंट टॉपिक ते कव्हर करतो. यानंतर आपण चालू करतोय पंचमहाभूत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला बघू आपण आकाश, वायू, त्यानंतर तेज, जल आणि पृथ्वी असे 5 पंचमहाभूत आपण बघूया. त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन कसा आहे, तुम्ही ते ठिकाणी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांनो, जे पण आपण पंचमहाभूत निरूपणचे चॅप्टर चालू करणार आहे, आकाश द्रव्य निरूपण, वायू द्रव्य निरूपण, तेज द्रव्य निरूपण, जल द्रव्य निरूपण, हे जे 5 पंचमहाभूत द्रव्य निरूपण आहेत ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस एलक्यूला जर क्वेश्चन आला, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जातं त्याची व्याख्या किंवा लक्षण. सेकंड विचारलं जातं त्यांची उत्पत्ती, त्यानंतर त्यांचे विशेष गुण आणि त्यांच्या आयुर्वेदामध्ये महत्व. असं एक एलक्यू तुम्हाला एखाद्या पंचमहाभूतावरती विचारतात. पंचमहाभूतातला कुठला तरी दरवर्षी एखादा येतो आणि ते जर नाही आला तर तुम्हाला डायरेक्ट द्रव्य विचारतात, की द्रव्याची व्याख्या लिहा, द्रव्याचे लक्षण लिहा, त्याचं वर्गीकरण करा, सगळं एक्सप्लेन करा. ठीक आहे, द्रव्याचं वर्गीकरणामध्ये. आता आकाश द्रव्य निरूपण आपल्याला बघायचंय. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आकाश येऊ द्या, कोणते पंचमहाभूत येऊ द्या, त्यामध्ये तुम्हाला 4 घटक करायचे. त्याची व्याख्या, लक्षण, उत्पत्ती, गुण, आयुर्वेदामध्ये महत्व. यातल्या मी म्हणून म्हटलं होतं लास्ट स्लाइड मध्ये उत्पत्ती आणि गुण आपण दोन्ही बघितलं एकाच पॅराग्राफ मध्ये पंचमहाभूतांचं. जर तिथं आकाशचं आलं तर आकाशची उत्पत्ती लिहायची, मग ती कोणानुसार होती, कोणत्या विज्ञान सायंटिस्ट नुसार, तत्वज्ञानीनुसार, ठीक आहे, आचार्यानुसार. आणि गुण, विशेष गुणचा पण आपण लास्ट स्लाइड मध्ये टेबल बघितला, वैशिशिकानुसार, चरकोक्त गुण, असाधारण गुण. म्हणजे त्या त्या टेबलमध्ये त्या त्या पंचमहाभूताचं ओळखून लिहायचं. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला जर आलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की आकाश द्रव्याचे निरूपण ते काय. त्यामुळं ते 2 टेबल पाठ करा, उत्पत्तीचा एक टेबल आणि गुणांचा, विशेष गुणाचा एक टेबल तुम्हाला पाठ करणं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आता बघा आकाश द्रव्य निरूपण आपल्याला बघायचंय. त्याची व्याख्या आणि लक्षण सांगत असताना आचार्य म्हणतात की शब्द गुणकम आकाशम ततच एक विभू नित्यच्च. आता हा श्लोक तुम्हाला एक लाईनीचा आहे, एकदम सोपा आहे आणि पाठ करायचा. पंचमहाभूताचे 5 श्लोक. आणि जेव्हा कोणताही पंचमहाभूतचा क्वेश्चन आला की पहिले श्लोक कोणता टाकायचा? सर्व द्रव्य पंचभौतिक अस्मिनी आरती. त्यानंतर मग हे टाकायचं की आकाश द्रव्य, कारण इम्प्रेशन श्लोकद्वारे एक्झामिनरवर इम्प्रेशन पडतं आणि जिथं तुम्हाला एलक्यू ला 5 मार्क भेटणार आहे, तिथं 7 ते 8 मार्क भेटण्याचे चान्सेस असतात. श्लोकमुळे तुमचं इम्पॅक्ट एकदम एक्झामिनरवर चांगला पडतो. ठीक आहे, आणि असे एक एक लाईनचे तर श्लोक कधीच सोडायचे नाही. एक एक लाईनचे श्लोक मस्ट करायचे आणि त्यांना पेन्सिलने ब्रॅकेट करायचं एक्झाम मध्ये. शब्द गुणकम आकाशम ततच एक विभू नित्यच्च, याचा अर्थ सांगताना आचार्य म्हणतात की शब्द हा त्याचा काय आहे? गुण आहे. म्हणजे बघा, आता मी तुम्हाला बोलतोय, तुम्हाला ऐकायला येते, मग मध्ये काय आपल्या एअर मीडियम आहे, हवा. म्हणजे शब्द पास करण्याचं एक मीडियम आहे हवा. मग शब्द हा त्याचा काय आहे? एक गुण आहे. त्यानंतर सांगितले ततच एक विभू नित्यच्च, एक आहे. आकाश कसं आहे? एक आहे. आकाशाला काय तुकडे आहेत का, भाग आहेत का, विभाग आहेत का? नाही, आकाश पूर्ण कसं आहे? एक आहे. त्यानंतर विभू, विभू म्हणजेच अमूर्त म्हणू शकता, जे हालचाल करू शकत नाही, नित्य आहे.
नित्य म्हणजे काय, जे एक आहे. आकाश कसं आहे, फक्त एक आहे संख्येने. आकाशाची संख्या एकच आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. हे त्याची लक्षणं आहेत. श्लोकामध्ये सगळी लक्षणं दिली आहेत. फक्त श्लोक पाठ करायचा. शब्द गुणकम आकाशम ततच एक विभू नित्यच्च. ठीक आहे. उत्पत्तीचा टेबल बघितला लास्ट टाईम, म्हणून म्हटलं होतं मी तुम्हाला शिकवताना पंचमहाभूत निरूपणमध्ये ती स्लाईड एकच टेबल समोर ठेवा. वाटलंच तर त्याचा लास्ट स्लाईडमध्ये जाऊन स्क्रीनशॉट घ्या आणि ते स्क्रीनशॉट बाजूला काढून ठेवा. त्यानंतर उत्पत्तीचा लिहा. चरकानुसार, कोणानुसार, अजून वैशिष्ट्यानुसार, संख्येनुसार त्याची उत्पत्ती, गुण बघा. चरकानुसार साधारण गुण, चरकोक्त, सुश्रुतोक्त गुण. आयुर्वेदामध्ये महत्व, आकाश द्रव्याचे आयुर्वेदामध्ये महत्व बघा. आता आपल्या शरीरामध्ये बघा, काय काय सांगू शकता तुम्ही आयुर्वेदामध्ये? आपल्या शरीरामध्ये बघा, दोष बनलेत, धातू बनलेत, मल बनलेत. सगळ्या गोष्टी कशापासून बनलेत रे? सगळ्या गोष्टी पंचमहाभूतापासून बनलेत. मग ते कोणती द्रव्य आहेत? कार्यद्रव्य आहेत. कारण कारण द्रव्य काय? डायरेक्ट पंचमहाभूत, आकाश, दिशा, काल आणि मन. परंतु जे पंचमहाभूत आहे त्यांच्या मिश्रणापासून कार्यद्रव्य बनलेले आहेत. आणि कार्यद्रव्य कोणते आहेत? दोष, धातू, मल. ठीक आहे. हे दोष, धातू, मल कशापासून बनलेत? कारण द्रव्यापासूनच बनलेले आहेत. आणि हे दोष, धातू, मल जे आहेत, आता बघा, कोष्टांगी असतील आपले, स्त्रोतसे असतील. कोष्टांगामध्ये पोकळे बघा, आपली ओइसोफॅगस झाली, आपली इंटेस्टाईन झाली, शुदांत्र, स्थूलांत्र, ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, यांच्यामध्ये काय? पोकळे. म्हणजे तिथं आकाशद्रव्य निरूपण आहे. जिथं पोकळे तिथं आकाशद्रव्य. आकाश म्हणजे काय? आकाश, पोकळी. ठीक आहे. म्हणजे न दिसणार आहे. मग ती जी पोकळी आहे ती आपल्या शरीरामध्ये कोष्टांगी, स्त्रोतस यांच्यामध्ये बघायला भेटते. दोष, धातू, मल यांच्यामध्ये आपल्याला ती बघायला भेटते. ठीक आहे. शरीरामध्ये जी पण पोकळी आपल्या अस्थिमध्ये असेल, ती सगळी काय आहे? आकाशद्रव्यामुळेच तयार झालेली पोकळी आहेत. त्यांच्यामुळेच आपल्या अस्थिमध्ये पोकळी तयार होऊन मज्जा, जो अंश आहे धातूचा तो साठलेला आहे, स्नेहभाग. हे त्यांचं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. आयुर्वेदामध्ये महत्व सांगितलं तुम्ही, त्यानंतर त्याची उत्पत्ती सांगितली, त्याचे गुण सांगितले. हे झालं तुमचं आकाशद्रव्य निरूपण. हा श्लोक तुम्ही मस्ट आहे, तुम्ही करणंच आहे हा श्लोक. शब्द गुणकम आकाशम तस्य विगुण इत्यच्च एक. ठीक आहे. हा श्लोक तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी. हे झालं आपलं आकाशद्रव्य निरूपण. त्यानंतर बघू आपण नेक्स्ट मध्ये, बघा, नेक्स्ट वायुद्रव्य निरूपण. वायुद्रव्य निरूपण आपल्याला बघायचंय. याच्यामध्ये तुम्हाला तेच पॉइंट 4 बघायचे तुम्हाला. फक्त एक एक्स्ट्रा पॉइंट दिला याच्यामध्ये. ते म्हणजे वायूचे प्रकार किंवा वर्गीकरण. बाकी सगळे सेम आहेत. ठीक आहे. बघा, पहिला पॉइंट व्याख्या लक्षण, दुसरा पॉइंट उत्पत्ती, गुण, आयुर्वेदाचे महत्व, आणि एखाद्या वेळेस वायूचे प्रकार किंवा वर्गीकरण विचारले जाऊ शकतात, जे की तुम्हाला सिलेबस मध्ये आणि पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहिलं बघा, वायुद्रव्याचं व्याख्या किंवा लक्षण सांगत असताना त्याचा श्लोक दिलाय. रूपरहित स्पर्शवान वायू. वायू कसा असतो रे? रूप, ज्याला रूप नाही. रहित म्हणजे काय? जो नाहीये, म्हणजे असा रूपरहित, म्हणजे तो दिसत नाही वायू, म्हणून त्याला म्हटले रूपरहित. स्पर्शवान, फक्त त्याला आपण जाणू शकतो, फील करू शकतो. आता हवा आली एकदम, आपण जाणू शकतो, समजून घेऊ शकतो. स्पर्शवान वायू. रूपरहित स्पर्शवान वायू. बघा, एक एक लाईनचे श्लोक आहेत. करायला काहीच अवघड नाहीये. तुम्ही बसल्या बसल्या हे 5 श्लोक पंचमहाभूतांचे करून घ्या. त्यानंतर उत्पत्तीचा टेबल बघा, गुणाचा टेबल बघा. त्याच्यामध्ये वायुद्रव्याचे तुम्हाला हे बघायचे, उत्पत्ती आणि गुण कोणी कुठल्या कुठल्या आचार्यानुसार. आयुर्वेदामध्ये महत्व काय सांगू शकता तुम्ही? आयुर्वेदामध्ये महत्व बघा, आता वायू. वायू एक तर कुठं कुठं असतो आपल्या शरीरात. जर विचार करायचा झाला वायू, तर म्हटलं तर मग आपण कोणता ऑक्सिजन घेतो? प्राणवायू. प्राणवायूद्वारे आपण शरीरामध्ये हालचाली घडवून आणू शकतो. तसेच आपल्या शरीराचे संवर्धन करू शकतो. दोष, धातू, मलांचे संवर्धन करू शकतो. प्राणवायूद्वारे आपल्या शरीरातील हालचाली होऊ शकतात. हे झालं प्राणवायू. बाह्यवायूमध्ये काय सांगू शकतो तुम्ही? जसं बाह्यवायूमध्ये झाडे, वेली, हे काय करतात? ऑक्सिजन, प्राणवायू सोडतात. ज्याच्यामुळे आपल्या सजीव सृष्टीतील सर्व सजीवांचे रक्षण होते, सजीवांना प्राणवायू मिळतो, त्यांची हालचाल होते. हे गोष्टी तुम्ही आयुर्वेदाच्या महत्वामध्ये लिहू शकता. त्यानंतर वायूचे प्रकार आणि वर्गीकरण सांगत असताना त्यांनी दोन गोष्टीमध्ये हे केले, नित्य आणि अनित्य. नित्य म्हणजे परमाणु स्वरूप, म्हणजे जे परमाणु स्वरूप आहे आकाश एकदम. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अनित्यमध्ये बघा, 3 टॉपिक तुम्हाला सांगितले. शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक. शरीर संज्ञक म्हणजे शरीरामध्ये असणारा वायू. इंद्रिय संज्ञक म्हणजे इंद्रियाच्या स्पर्श, जे इंद्रियाद्वारे स्पर्श व्हायला आपल्या त्वचा वगैरे असे, त्याच्यामध्ये असणारा वायू. आणि विषय संज्ञक म्हणजे 2 विषय इथं सांगितले तुम्हाला, अभ्यंतर आणि बाह्य. आतमधला आणि बाह्य. आतमध्ये कुठले वायू आहेत आपल्या मानवाच्या? प्राण, उदान, व्यान, समान, अपान. प्राण काय करतो आपण? प्राण जो श्वास घेतो, ऑक्सिजन. उदान कुठं असतं? उदान असतं नासा नाभिगला रच्छेद, श्लोक आहे बघा तो. आपण जे जेवल्यानंतर हे करतो, ढेकर देतो वगैरे. व्यान, व्यान म्हणजे आपल्या हृदयामध्ये. व्यान हृदय स्थित कृष्ण देहचारी महाजीव, हा त्याचा श्लोक आहे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये जो व्यान वायू आहे तो काय करतो? रक्ताचं प्रवाहन करतो पूर्ण शरीराच्या
इंद्रियांसाठी जो रक्त वाहून घेऊन जातो तो वायू कोणता असतो? व्यानवायू. त्यानंतर समान वायू. समान वायूचा श्लोक आहे, समान अग्नी समकस्त समकोष्टी चरित्री अन्न इच्छिते मुचिते अन्यती. म्हणजे जे आपल्या समान अग्नी आहे तो कुठं असतो? समान अग्नी समीपस्थ. अग्नीच्या आपल्या समीप आहे आणि तो काय करतो? अन्न मुंचती विवेचिती. त्यानंतर अपान वायू. अपान वायू आपल्या अ, अपान पानग श्रोणी बस्ती मेट्रो रोगचर या ठिकाणी तो आपल्याला अपान वायू पाहायला मिळतो. ठीक आहे. हे 5 वायू आपल्या कुठे असतात? अभ्यंतर शरीराच्या आतल्या बाजूस. आणि बाह्य वायू काय सांगू शकता? झाडे, वेली, पशु-पक्षी ह्यांच्या मध्ये जी हालचाल होते, ते बाह्य वायू. ठीक आहे. हे झालं तुमचं विषय संज्ञक आणि हे झालं वायूचे वर्गीकरण. डायरेक्ट लक्षात ठेवायचं नित्य, अनित्य, अनित्यमध्ये 3 शरीर संज्ञक, विषय संज्ञक आणि इंद्रिय संज्ञक. परत विषय संज्ञकमध्ये 2 अभ्यंतर, बाह्य अभ्यंतरमध्ये 5 आपले वायू, प्राण, उदान, व्यान आणि समान आणि अपान. ठीक आहे. हे झालं आपलं वायूचं वर्गीकरण आणि हे झालं वायुद्रव्य निरूपण. आता नेक्स्ट बघू आपण पंचमहाभूताचं निरूपण. आता याच्यामध्ये बघा तेज द्रव्य निरूपण. तेज द्रव्य निरूपण मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? तेज द्रव्य निरूपण मध्ये अग्नीबद्दल सर्व सांगितलंय. याच्यामध्ये काय सांगितलंय? अग्नीबद्दल. त्याच्यामध्ये बघा व्याख्या लक्षण मध्ये त्याचा श्लोक सांगितलाय उष्ण स्पर्शवत तेज. म्हणजे ज्याचा स्पर्श कसा आहे? उष्ण आहे. त्याला काय म्हटलंय? तेज. तेज म्हणजेच काय? अग्नी. हा त्याचा श्लोक आहे. ही झाली तुमची व्याख्या आणि लक्षण सांगू शकता. उत्पत्तीचा टेबल बघा, गुणाचा टेबल बघा. आयुर्वेदामध्ये महत्व काय सांगू शकता रे तुम्ही तेज द्रव्याचं? आता तेज जो आहे तेज म्हणजे काय? अग्नी. अग्नी आपल्या शरीरामध्ये काय करतो? अन्नाचे पचन करतो. अग्नीद्वारे आपल्या शरीरातील विविध घटकांचे विवर्धन होते. त्यानंतर गर्भविकासामध्ये त्याचं पचन होतं. विपाकामध्ये लघु विपाक होतो. रसांमध्ये काय होतं? आम्ल विपाक वगैरे अशा गोष्टींचं पचन लवकर होतं. त्यानंतर अग्नी जर नष्ट झाला तर आपल्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अग्नीद्वारे पचनक्रिया तर चांगली होतेच. वर्ण, हानी अशा गोष्टी आपल्या सुधारतात मनुष्यामध्ये. ठीक आहे. असे बरेच फायदे आपल्याला आयुर्वेदामध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर तेज द्रव्याचे प्रकार वर्गीकरण यात पण तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉईंट दिला त्यांनी. त्यात सेम तसंच आहे. नित्य, अनित्य. नित्य म्हणजे परमाणु स्वरूप, अनित्य म्हणजे कार्यस्वरूप. अनित्य म्हणजे काय? जे कार्य करणार आहे. नित्य म्हणजे काय? परमाणु स्वरूप. अनित्यमध्ये 3 आहेत. शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक. ठीक आहे. आता याच्यामध्ये विषय संज्ञक मध्ये फक्त तुम्हाला थोडासा बदल दिलेला आहे या ठिकाणी. विषय संज्ञक मध्ये बघायचं तुम्हाला 4 प्रकार दिले विषय संज्ञकचे. भौम, दिव्य, औदर्य, आक्रज. यामध्ये विषय संज्ञक म्हणजे काय? जे विषयाशी संलग्न आहेत. अग्नी, असे अग्नी. भौम म्हणजे काय? भौम म्हणजे लाकडं जाळल्यानंतर जे अग्नी तयार होतो तो भौम. दिव्य म्हणजे काय? जी पावसाळ्यामध्ये वीज चमकते, ती वीज जी चमकते तो जो अग्नी आहे ती दिव्य विषय संज्ञा. त्यानंतर औदर्य म्हणजे काय? आपल्या शरीरातील अन्न पचवणारा जो अग्नी आहे तो औदर्य. आणि आक्रज म्हणजे काय? जे धातू आहेत म्हणजे सुवर्ण असेल वगैरे कोणतेही अग्नी असेल त्यांना वितळण्यासाठी जो अग्नी लागतो तो आक्रज आहे. ठीक आहे. हे झालं आपलं विषय संज्ञक. हे असे 2-3 टाइप ध्यानात ठेवायचे. नित्य, अनित्य. त्यानंतर अनित्यमध्ये शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक. हे शरीर संज्ञक वगैरे हेच बरं का. शरीर संज्ञक म्हणजे आपल्या शरीरातला अग्नी आणि इंद्रिय संज्ञक म्हणजे आपल्या डोळ्यामधला अग्नी. चक्षुरेंद्रियमध्ये आपल्या पण अग्नी आहे म्हणा डोळ्यामध्ये. चक्षुस्ते तेजोमय हे आपला श्लोक पण आहे बघा इंद्रिय संज्ञक मध्ये. हे तुम्हाला 3 टाइप ध्यानात ठेवायचे. हे झालं आपलं तेज प्रकार, तेज द्रव्याचं प्रकार आणि वर्गीकरण. हे आपल्याला मस्ट आहे बरं का. श्लोक तुम्हाला एक मस्ट आहे. कारण हे श्लोक तुम्हाला एक लाईनचे श्लोक आहे फक्त लक्षात ठेवायला. आयुर्वेदामध्ये महत्व. क्वेश्चन कसा विचारला जातो हे पण तुम्हाला मी सांगतोय. किंवा असं पण विचारलं जाऊ शकतं, की द्रव्याची व्याख्या लिहा, लक्षण लिहा, तसेच आकाश द्रव्याचे वर्गीकरण करा किंवा आकाश द्रव्याचे प्रकार लिहा. सॉरी, तेज द्रव्याचे प्रकार लिहा कारण आकाश द्रव्याचे प्रकार नाहीये. आणि आकाश द्रव्याची व्याख्या, लक्षण, उत्पत्ती, गुण सांगून त्याचे आयुर्वेदामध्ये महत्व सांगा. असा पण क्वेश्चन तुम्हाला या लेक्चरला 10 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पंचमहाभूत करताना पहिले पंचमहाभूत निरूपणचा जो चॅप्टर आहे मी यांच्या आधी शिकवलेला, त्यात दोन दोन जे तक्ते सांगितले तुम्हाला उत्पत्ती आणि गुणचे 2 टेबल आहेत ते पहिले करा. त्यानंतर मग त्यांची व्याख्या, लक्षणांचा एक श्लोक बनवा, त्यांचा एक टेबल. टेबल फॉर्मॅट मध्ये तुम्ही जेव्हा करता त्यावेळी गोष्टी लक्षात राहतात आणि तुम्ही कम्पॅरेबल करत चला आणि आठवत चला, मेंदूला भर देत चला की आठवा. प्रत्येक वेळेस तुम्ही रिव्हिजन करायला जात नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन कंटेंट करायच्या मागे लागतात त्यामुळे तुम्ही रिव्हिजन करत नाही. रिव्हिजन प्रत्येक वेळेस तुम्ही भर द्या डोक्याला की काय आठवायचंय ते तुम्हाला सांगा आणि आठवा. आठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जलद्रव्य निरूपण बघा. जलद्रव्य निरूपण मध्ये काय सांगितलंय त्याची व्याख्या आणि लक्षण सांगत असताना त्यांनी एक श्लोक दिलाय. शीतस्पर्श वत्यत्त आप. शीतस्पर्श वत्यत्त आप. आणि तेज द्रव्य निरूपण मध्ये काय सांगितलं होतं? उष्ण स्पर्शवत्य आप. म्हणजे ज्याचा स्पर्श उष्ण आहे तो कोणता द्रव्य आहे? तेज द्रव्य. आणि ज्याचा स्पर्श शीत आहे ते कोणतं द्रव्य आहे? जलद्रव्य. नावात डायरेक्ट शब्द बदलायचे म्हणून म्हणतो फक्त श्लोक एका लाईनचे श्लोक करा, मस्ट आहे. त्यानंतर उत्पत्ती आणि गुणचा टेबल एकदा बघून घ्या. चरकानुसार, भावप्रकाशानुसार, वैशेषिकानुसार.
साधारण त्यांचे गुण उत्पत्ती बघून घ्या. आयुर्वेदामध्ये महत्व बघा. आयुर्वेदामध्ये महत्व तुम्ही सांगत असताना काय सांगू शकता रे? जलाचं आणि आपल्या शरीराचा संबंध काय? पहिले तर जलीय घटक कोणते आहेत आपल्या शरीरामध्ये? रस आहे, रक्त आहे. हे घटकांचं प्रीणन, जीवनम, लेपनम हे सगळ्या गोष्टी कोण करतं? हे जल करतं. जलामुळेच सर्व गोष्टी शक्य होतात. ठीक आहे. जल हे आपल्या शरीरामध्ये किती पर्सेंटेज हे लिहा. तुमच्या मनाने लिहिलं तरी चालतं. जलद्रव्याचं जे आयुर्वेदामध्ये महत्व आहे म्हणजेच आपल्या शरीराशी काय महत्व आहे? त्या सृष्टीशी काय महत्व आहे? ठीक आहे. झाडी वेलीयांचं संवर्धन होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये पण प्रकार सांगितले जलाचे. दिव्य जल म्हणजे शुद्ध जल, अशुद्ध जल. शुद्ध जल आहे ते दिव्य जल त्याला म्हटलं जातं. दिव्य जललाच गंगाभाऊ म्हटलं जातं. म्हणजे गंगा म्हणजे काय? पावसाचं पाणी कसं असतं? एकदम शुद्ध. ते जमिनीवर पडायच्या आधीच त्याला एखाद्या पात्रामध्ये कलेक्ट केलं जातं. ते म्हणायचं गंगाभूत, दिव्य जल, शुद्ध. आणि अशुद्ध म्हणजे जे समुद्र, नदी, नाल्यांचं पाणी आहे. ठीक आहे. मग अजून सांगू शकता शरीरामध्ये आपल्या रसरक्तांचं संवर्धन होण्यासाठी असं भरपूर गोष्टी तुम्ही लिहू शकता आयुर्वेदाच्या महत्वामध्ये. त्यानंतर इथं सांगत असताना तुम्हाला सांगितलंय जलाचे प्रकार आणि वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. सेम तसंच आहे. सेम तो टेबल आहे. फक्त तुम्हाला चेंज इथं करायचा आहे विशेष संज्ञकामध्ये. आणि ध्यानात ठेवा प्रकार आकाशद्रव्याचे प्रकार नाहीयेत. बाकी सगळ्यांचे आहेत. आकाशद्रव्याचे प्रकार नाहीयेत. याच्यामध्ये फक्त विषय संज्ञक चेंज करायचे. बाकी नित्य, अनित्य, अनित्यनामध्ये शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक ध्यानात ठेवायचे तुम्हाला. नित्य म्हणजे काय? परमाणु स्वरूप, परमाणुसारखं. आणि अनित्य म्हणजे काय? कार्य स्वरूपात, म्हणजे जे कार्याच्या बेसिसवर टाईप पडले. कार्याच्या बेसिसवर कोणते पडले? शरीर संज्ञक म्हणजे शरीर संबंधातील जलद्रव्य. जसं वरुण लोक. वरुण लोकामध्ये जे शरीर संज्ञक आहे हे जलच आपण अनित्य म्हणू शकतो. इंद्रिय संज्ञक, इंद्रिय म्हणजे आपल्या शरीराचा जो एखादा इंद्रिय आहे जो ह्याच्याशी निगडीत आहे. जल आता कोणता आहे रे? रसन इंद्रिय. रसन इंद्रियावरून आपण काय करू शकतो? टेस्ट ओळखू शकतो आपली जीवापासून. त्याला म्हटलं इंद्रिय संज्ञक. आणि विषय संज्ञक काय? म्हणजे जे विषयाशी संज्ञक आहे आपल्या विषयाशी. म्हणजे नदी, समुद्र, तलाव प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे. तलावातलं पाणी थोडं गोड असतं, समुद्राचं खारं असतं, नदीचं नितळ असतं. प्रत्येकाचा एक विषय वेगळा आहे विषयांचा. ठीक आहे. हे झालं तुमचं जलाचा प्रकार किंवा वर्गीकरण तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. हे झालं आपलं जलद्रव्य निरूपण. आता यानंतर शेवटचं राहिलंय आपलं, ते एक बघून घेऊ आपण. ठीक. आता बघा इकडं समोर शेवटचं आहे पृथ्वीद्रव्य निरूपण. हे झाले पंचमहाभूत. त्यानंतर आपल्याला बघायचंय काल, दिशा, मन, आत्मा या गोष्टी. ठीक आहे. इकडे बघा आता पृथ्वीद्रव्य निरूपण सांगत असताना त्यांनी काय सांगितलंय? पहिले तर व्याख्या आणि लक्षण, जे की एक श्लोक सांगितलाय. तत्र गंधवती पृथ्वी. ज्या गोष्टीचा आपल्याला गंध येतोय त्याला पृथ्वी म्हणजे जे आपण स्पर्श करू शकतो, ज्याचा सॉलिड फॉर्म आहे, ज्याचा गंध आहे, त्याच्यामुळे आपण ग्रहण करू शकतो गंध त्याचा. त्याला काय म्हटलंय? पृथ्वी महाभूत. तत्र गंधवती पृथ्वी. ज्या ठिकाणी पण गंध आहे त्याला पृथ्वी महाभूत म्हटलंय. उत्पत्ती बघा, गुणाचा टेबल बघा. आयुर्वेदामध्ये मध्ये पृथ्वीचं बघा. आपल्या शरीरामध्ये रसमध्ये मधुर रस आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूत पाहायला भेटते. जे पण रस आहे, विपाक आहे, परत त्यानंतर द्रव्य असतील शरीरामधले, दोष, त्रिदोषामध्ये कफ दोष आहे. ठीक आहे. धातूमध्ये बघा, रस, रक्त, मांस, मेद, बऱ्याच गोष्टींमध्ये पृथ्वी आपल्याला महाभूत बघायला भेटतं. अशा बऱ्याच गोष्टी रस, रक्त, परत त्रिदोष, मलमध्ये पृथ्वी महाभूत बघायला भेटतं. शरीराशी याचा भरपूर संबंध आहे पृथ्वी महाभूताचा. आपलं शरीरच पृथ्वी महाभूतापासून बनलंय सर्व. बघा ना तुम्ही, सर्व सर्व कसं आहे? सॉलिड फॉर्म मध्ये. सर्व काय आयुर्वेदाचे महत्व आहे. त्यानंतर प्रकार आणि वर्गीकरण मध्ये सेम तेच आहे, सगळं तेच आहे. फक्त यावेळेस शरीर संज्ञेचे यांनी दोन प्रकार केलेत. योनीज आणि अयोनीज. योनीज म्हणजे जे आपल्या जरायू आणि अंडज म्हणजे मानव, प्राणी किंवा वनस्पती यांच्या गर्भाशयातून किंवा अंडाशयातून जन्माला येणारे. जरायू म्हणजे काय? म्हणजे गर्भाशयातून जन्माला येलेत. आणि अंडज म्हणजे काय? जे अंड्यामधून जन्माला येलेत. आणि अयोनिज म्हणजे योनीद्वारे जन्म न होणारे. योनी म्हणजे व्हजायनल बर्थ ज्यांच्याद्वारे होत आहे त्याला योनीज म्हटलंय. अयोनीज म्हणजे काय? नॉन व्हजायनल. ठीक आहे. स्वेदज आणि उदीबीज. स्वेदज म्हणजे काय? जे मलिनीकरणातून वगैरे ज्यांचा जन्म होत आहे. उवा, लिखा, कीटक, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला स्वेदज म्हटलंय. उदीबज म्हणजे काय? जे बेडूक आहे, अँफिबियन्स आहे, जमिनी खालून पाणी खालून त्यांचा जन्म होत आहे त्याला म्हटलंय उदीबज. हे झाले अयनेज. इंद्रिय संकेत म्हणजे गंधग्राहक. आपलं नाक काय आहे? इंद्रिय आहे. आणि ते काय करते? गंधाद्वारे पृथ्वीचा एखादा स्मेल ओळखू शकतं, सांगू शकतं. ठीक आहे. आणि विषय संज्ञक मध्ये सांगितले मृत, पाषाण, धातू. मेलेला व्यक्ती असेल, मेलेलं झाड असेल, मेलेला प्राणी असेल किंवा पाषाण असेल, दगड, खटक आणि किंवा धातू सगळे कशात? पृथ्वीच्या फॉर्म मध्ये. हे कोणते आहेत? पण विषय संज्ञक आहेत हे सगळे. कशात? विषय संज्ञक. हे झालं आपलं पृथ्वी महाभूतचे प्रकार आणि वर्गीकरण. त्याचं आयुर्वेद महाभूत. कोणतंही महाभूत आलं त्याचे पहिले व्याख्या, लक्षण, उत्पत्ती, गुण, आयुर्वेदामध्ये महत्व आणि त्याचा प्रकार, वर्गीकरण. फक्त प्रकार आणि वर्गीकरण कोणाचे नाही सांगितलं. आकाश द्रव्य निरूपणचे फक्त त्याचे प्रकार नाहीत, बाकी सगळं सेम आहे यांचं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो.
हे झालं आपलं पंचमहाभूत निरूपण आणि पंचमहाभूतांचं डिटेलमध्ये अनालायसिस. आता जे आपले उरलेले आहेत काल, दिशा, आत्मा, मन या गोष्टी आपण बघूया 4 जे की कारणद्रव्य आहेत. म्हणजे आपले कारणद्रव्य सर्व संपले. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला बघायचंय कालद्रव्य निरूपण. हे कालद्रव्य निरूपण जे आहे, कालद्रव्य, त्यानंतर दिशा, मन आणि आत्मा यांच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये डिफरंट डिफरंट गोष्टी करायच्या आहेत. जसं कालद्रव्य निरूपण मध्ये तुम्हाला व्याख्या लक्षण विचारलं जाऊ शकतं. आयुर्वेदामध्ये कालाचे महत्व विचारलं जातं. प्रकार सगळ्यात इम्पॉर्टंट प्रकार विचारले जातात. प्रकार आणि दुसरे आयुर्वेदानुसार प्रकार. आयुर्वेदानुसार वेगळे प्रकार आहे आणि आचार्यानुसार वेगळे प्रकार आहे. ठीक आहे. आणि बाकी पण दिशामध्ये पण हेच तुम्हाला कामाला पडणार आहे. फक्त काही गोष्टी जसं आत्म्याचे लक्षण विचारले जातात, आत्मलिंगानी वगैरे अशा गोष्टी काही ठिकाणी. बाकी तुम्हाला 4 गोष्टी मस्ट आहेत. पहिला आहे व्याख्या आणि लक्षण. दुसरं आहे आयुर्वेदामध्ये कालाचे महत्व. तिसरं आहे प्रकार आणि आयुर्वेदानुसार प्रकार. चौथं अशा 4 गोष्टी तुम्हाला काल, दिशा, मन आणि आत्मा यांच्या करायच्यात. बाकी पंचमहाभूतांचं काय करायचं मी तुम्हाला सांगितले काय करायचं त्यांच्यामध्ये. पण काल, दिशा, मन, आत्मा यांच्यामध्ये तुम्हाला एवढंच करायचंय. व्याख्या, त्याचं लक्षण, आयुर्वेदात कालाचे महत्व, प्रकार, आयुर्वेदातील प्रकार. असे 2 प्रकार. मोस्टली आयुर्वेदातील प्रकार विचारले गेलेले आहेत. जर तिथे आयुर्वेदातील प्रकार विचारले नसतील तर हे प्रकार लिहायचे. आणि जर दोन्ही पण कन्फ्युज झालं तर दोन्ही पण लिहायचं. मार्क चांगले भेटतील. ठीक आहे. पहिला बघा कालद्रव्य व्याख्याची लक्षण. आणि हे जे मी 9 कारणद्रव्य शिकवते पंचमहाभूताचे 5 आणि हे 4 असे मिळून जे 9 कारणद्रव्य आहेत ते तुम्हाला त्यांचे श्लोक करणं खूप गरजेचं आहे. आता इथे एक श्लोक दिलाय तुम्हाला कालद्रव्य निरूपणचा. अतीत, अतीत म्हणजे भूत, अतीत दिव्य व्यवहार हेतू म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ यांचा अभ्यास करणारे द्रव्य, यांचा अभ्यास ज्यांच्यामुळे शक्य आहे त्याला म्हणतात कालद्रव्य निरूपण. आणि ते कसं आहे, विभू आणि नित्य. एक आहे, सर्वव्यापी आहे, विभू आहे, नित्य आहे आणि न संपणारे आहे. त्याला काय म्हणतात, काळ. कालद्रव्य, कालद्रव्य म्हणजे काय, काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ ज्यांची व्याख्या आहे द्रव्य सांगतात त्याला म्हणतात कालद्रव्य निरूपण. आता हे आयुर्वेदामध्ये महत्व बघण्याच्या अगोदर आपण त्याचे प्रकार बघू. प्रकार तुम्हाला 2 सांगितले, क्षणादी आणि अवस्थिक. क्षणादी म्हणजे एक क्षण जस्ट आपण पापणीची उघडझाप करतो त्यासाठी जेवढा वेळ लागतो तो क्षण आहे एक. आणि अवस्थिक म्हणजे खूप वेळ. मग ती वयानुसार असेल किंवा व्याधीनुसार असेल. वयानुसार बघा आता, वयानुसार काय सांगता येईल आपल्याला अवस्था काळाची, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वार्धक्यावस्था. आणि व्याधी अवस्था म्हणजे व्याधीची अवस्था. नूतन अवस्था, जीर्ण अवस्था. नूतन म्हणजे नवीन झालेली, जीर्ण म्हणजे जुनी झालेली. आयुर्वेदानुसार प्रकार बघा त्याचे. आयुर्वेदानुसार काळाचे प्रकार बघा. म्हणजे फक्त काळ आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वेळ आली पाहिजे. पहिला आहे दक्षिणायन, दुसरा आहे उत्तरायण. दक्षिणायन मध्ये बघा वर्षा, शरद, हेमंत. आणि उत्तरायण मध्ये काय शिशिर, वसंत, ग्रीष्म. याची ट्रिक आपण तुम्हाला सांगितली बघा. हे कसं ध्यानात ठेवायचं बघा. अजून एकदा सांगतो. शिव ग्रीव, शिवग्रीव शहे असं ध्यानात ठेवा. शिवग्रीव शहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म म्हणजे कुठले आले, शिशिर, वसंत, ग्रीष्म. पहिले 3 जे आहेत ते उत्तरायण, दुसरे वर्ष, शरद, हेमंत ते आले दक्षिणायन. दक्षिणायनलाच म्हणतात विसर्गकाल आणि उत्तरायणला म्हणतात आदानकाल. ठीक आहे. हे झाले आपल्या आयुर्वेदानुसार प्रकार आणि वरचे झाले आचार्यानुसार प्रकार. असे प्रकार जर नुसते विचारले तर हे लिहायचं. आयुर्वेदानुसार जर प्रकार विचारले तर हे लिहायचं. आता आयुर्वेदामध्ये काळाचे महत्व काय, गर्भपोषण. गर्भपोषणासाठी किती दिवस लागतात, 9 महिने. म्हणजे तिथं काळ, जिथं पण वेळेचा संबंध येतो त्याला कालद्रव्य निरूपण मध्ये सांगून द्यायचं. गर्भपोषण झालं. परत दुसरा एक श्लोक आहे बघा, अहोरात्री भुगताना. म्हणजे तुमच्या बाल्यावस्थामध्ये कपदोषाचा प्राधान्य असतं. तारुण्यावस्थामध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असतं. वार्धक्य अवस्थेमध्ये वात दोषाचं प्राधान्य असतं. हे वेळेनुसार येणारी एक दोषांची अवस्था आहे. धातू पोषण काळ, धातूंचे पोषण होण्यासाठी एक लागणारा काळ. रसरक्त, मासमेध, अस्थि, मज्जा, शुक्र अशा त्यांच्या सिक्वेन्स नुसार त्यांना जो काळ लागतो त्याला म्हटलंय धातू पोषण काळ. शमन, व्याधी चिकित्सा. शमन चिकित्सा काळ, व्याधी चिकित्सा काळ. हे जे 2 आहेत गोष्टी त्या ठिकाणी पण तुम्हाला काळाचा संबंध येतोय. शमन चिकित्सा काळ आणि व्याधी चिकित्सा काळ. रसायन चिकित्सा काळ, रासायनिक संबंधांचा जी चिकित्सा आहे, सॉरी रसायन चिकित्सा जी काळ आहे त्याला पण लागतो काय, वेळ लागतो. ज्या पण ठिकाणी वेळेचा संबंध येतो ते आहे त्याच्या आयुर्वेदामध्ये कालद्रव्याचं निरूपण. 4 गोष्टी झाल्या आपल्या. व्याख्या लक्षण झालं, प्रकार झाले, आयुर्वेदानुसार प्रकार झाले, आयुर्वेदात काळाचे महत्व झालं. आता आपण बघू पुढचा पार्ट जो की आहे
मनद्रव्य निरूपण, सॉरी दिशा द्रव्य निरूपण. आता बघा दिशा द्रव्य निरूपण. दिशा द्रव्य निरूपण मध्ये पण तुम्हाला तेच व्याख्या लक्षण, आयुर्वेदामध्ये कालाचे महत्व, प्रकार आणि आयुर्वेदानुसार प्रकार इथे दिलेले नाही त्यामुळे इथं करायचं नाही. आयुर्वेदानुसार प्रकार आपण कुठं बघितले? कालमध्ये बघितले, कालद्रव्य निरूपण. व्याख्या आणि लक्षण बघत असताना दिशा द्रव्याचं तुम्हाला बघायचं, त्याचा श्लोक बघा. प्राची आदी व्यवहार हेतू दिक साचचे एका विभो नित्य विभीच. खालची लाईन आहे तशी बघा, प्रत्येक लाईनची, प्रत्येक द्रव्याची. वरची लाईन आता पहिल्या ह्याच्यात काय बघितलं होतं आपण, ज्याच्यामध्ये काय काल आहेत कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ, अतीतात, दिव्य व्यवहार हेतू. इथं आहे प्राची आदी व्यवहार हेतू, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा गोष्टी ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळतात त्याला काय म्हणतात? दिशा. दिशेची नाव आहे डायरेक्ट, प्राची, पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण, उत्तर. या गोष्टी ज्या ठिकाणी आपल्याला ज्या द्रव्याद्वारे अभ्यास करायला भेटतात त्याला म्हणतात दिशा द्रव्य निरूपण. ते कसं आहे? नित्य, विभू आणि एक. आयुर्वेदामध्ये कालाची महत्व शेवटी बघू आपण. प्रकार बघा, प्रकार जर तुम्हाला माहिती आहेत ना, प्रकार काय असणार त्याचे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. हे प्रकार आहेत. मुख्य दिशेचे प्रकार कोणते आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. उपदिशा कोणत्या आहेत त्याच्या? आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. या आहेत त्याच्या उपदिशा. आणि अजून दोन दिशा आहेत, ऊर्ध्व आणि अधो. तेच जे उत्तर उत्तर दिशेला असतं ते ऊर्ध्व आणि दक्षिण दिशेला अधो. हे झाले प्रकार. आयुर्वेदानुसार प्रकार दिलेले नाही त्यामुळे करायचं पण नाही. आयुर्वेदामध्ये कालाचे महत्व बघा. शरीर रचना शास्त्र किंवा शरीर क्रिया. जसं आपल्याला शरीर रचना अनाटॉमी मध्ये काय? ऍडक्शन, ऍबडक्शन, फ्लेक्झन, म्हणजे वरच्या दिशेला, खालच्या दिशेला, आडव्या बाजूला, लॅटरल, मेडियल, अशा गोष्टी ज्या पण आपल्याला काय सांगत आहे, सगळ्या गोष्टी सांगतात आपल्याला. डायरेक्शन, डायरेक्शन ज्या ठिकाणी पण दाखवली जाते त्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग आहे. आणि हाच इथं उपयोग सांगितलेला आहे. आपण तेच शिकतोय, दिशा द्रव्य निरूपण. तो त्याचा उपयोग आहे. दुसरा आहे रोग निदान. रोग निदान आपण या गोष्टी कामाला पडतात. तुम्हाला तिथं अवयवांची नावं सांगितलीत, कोष्टांग, स्त्रोतस, तर त्यांची चिकित्सा वगैरे अशा गोष्टी कुठे द्यायच्या हे तुम्हाला रोग निदानामध्ये सांगितले. पंचकर्मा, स्वेदन कुटी, रसायन कुटी. पंचकर्म कसं करायचं, तिथे दिशा कशी असली पाहिजे, वमन कसं करायचंय, बस्ती, विरेचन, दिशा कोणती ठेवली पाहिजे, सगळं तुम्हाला पंचकर्मामध्ये स्वेदन कुटीची डायरेक्शन काय असली पाहिजे तिथं सांगितलंय. शेवटी आहे औषध सेवन. औषध सेवन करताना रुग्णाचं तोंड पूर्वेला असलं पाहिजे. अजून काय काय सांगितलंय सगळं, औषध सेवन कसं करायचं, कोणत्या दिशेला करायचं, हे औषध सेवन मध्ये सांगितले. हे आयुर्वेदामध्ये तुम्हाला कालाचे महत्व सांगितलेलं आहे. बाकी आयुर्वेदातील प्रकार तुम्हाला दिलेले नाहीत. या तीन गोष्टी मुख्य आहेत दिशा द्रव्य निरूपण मध्ये. व्याख्या, लक्षण, आयुर्वेदात कालाचे महत्व आणि बाकी त्याचे प्रकार. ठीक आहे, हे झालं आपलं दिशा द्रव्य निरूपण. आता आपण बघू नेक्स्ट. आता विद्यार्थ्यांनो, आत्मद्रव्य निरूपण बघत असताना आपल्याला बघायचंय, सुरुवातीला आता बघा, हे जे आत्मा आणि मन राहिले शेवटचं, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या, कारण याच्यावरती एक एलक्यू किंवा एसक्यू येऊ शकतो दोन्हीतले. कारण हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कारण द्रव्यामधले, आत्मा आणि मन. ठीक आहे, बाकी दिशा आणि कालवर पण क्वेश्चन आलेले आहेत, पण सगळ्यात महत्वाचा आहे आत्मा, जो तुम्हाला संहितामध्ये आहे, क्रियामध्ये पण आहे. ठीक आहे, आत्म्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय बघा. पहिलं करायचंय व्याख्या, त्या आत्म्याची पर्यायी नावे, त्यानंतर त्याचे भेद म्हणजेच प्रकार, त्यानंतर त्याचे गुण, आत्म्याचे गुण आचार्यांनुसार, त्यानंतर आत्मलिंगानी म्हणजेच आत्म्याची लक्षणे काय डायरेक्टली विचारतात, आत्म्याची लक्षणे लिहा किंवा आत्मलिंगानी. बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्मलिंगानी काय असतं म्हणजे माहित नाही. आत्मलिंगानी म्हणजेच आत्म्याची लक्षणे आणि आत्मलिंगानी म्हणजेच विचारतात तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पुरुष संज्ञा, मग त्यामध्ये एक धात्वात्मक, त्रिधात्वात्मक पुरुष, षडधात्वात्मक, चतुर्विशंती धात्वात्मक किंवा राशी पुरुष. हे जे यांच्यामध्ये ऑब्लिक नावं दिलेत ना, त्याला पर्याय नावं, त्यांच्यावरच तुम्ही कन्फ्युज होता की याला कोणता पुरुष म्हणतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला समजावून सांगतो आणि याच्यानंतर अजून एक दोन पॉईंट आहे आयुर्वेदामध्ये त्यांचे महत्व आणि या दोन्ही पॉईंट आहे. ठीक आहे, पहिले तर बघा आपल्याला व्याख्या काय सांगते. ज्ञान अधिकरणम आत्मा. ज्या ठिकाणी ज्ञानाचं अधिकरण आहे, ज्या ठिकाणी पण ज्ञान ग्रहण केलं जाऊ शकतं, तो ज्ञान ज्याचा आधार आहे त्याला आत्मा असे म्हणतात. त्यानंतर त्याचे पर्याय नाव बघा. क्षेत्रज्ञ, ग्राहता, दृष्टा, श्रोता. जो ऐकू शकतो, जो बघू शकतो, जो सहन करू शकतो, जो फील करू शकतो, जो बोलू शकतो, ते सगळे आत्म्याचे पर्याय नाव आहेत. त्याचे भेद आणि प्रकार बघा. जीवात्मा आणि परात्मा. मी ज्या पॉइंटचे श्लोक करायचे तेवढेच फक्त इथे लिहितोय आणि ते श्लोक तुमच्यासाठी मस्ट आहे. भेद प्रकारामध्ये बघा, जीवात्माचा आणि परात्माचा. जीवात्माचा श्लोक आहे, जीवम प्रतिशरीरम भिन्न विभो नित्यच्च. वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, साईडला होतो मी, काढला. ठीक आहे, जीवात्माचा श्लोक बघा. जीव प्रतिशरीरम भिन्न विभो नित्यच्च. म्हणजे जीवात्मा म्हणजे काय? आपण.
लिव्हिंग थिंग्स, सृष्टीवरती जे पण लिव्हिंग थिंग्स आहेत, कीटक पासून सर्व एनिमल्स, ज्यांच्यामध्ये जीवात्मा कसा आहे, भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा आहे, पण तो नित्य आहे, तो एकच आहे, तो मरत नाही, त्याचा विनाश नाही, काही नाही, तो नित्य आहे. पण तो कसा आहे, पुनर्जन्मी आहे, सारखा त्यांच्यामध्ये पुनर्जन्म आहे. एका एनिमलची डेथ झाल्यानंतर तो जीवात्मा परत दुसऱ्या बॉडीमध्ये जातो. ही कसं आहे, होणारी भिन्न भिन्न प्रोसेस आहे, त्याला म्हटलंय जीवात्मा. परात्मा म्हणजे काय, तत्र ईश्वर सर्वज्ञ परात्मा एक एव. तिथं पण कसं आहे, तिथं आत्मा हा भिन्न नाहीये, आत्मा हा एकच आहे, जो ईश्वर आहे. तो पण कसा आहे, नित्य, ज्याचा विनाश नाहीये, काही नाही. फक्त इथं फरक काय आहे, हा भिन्न भिन्न आहे प्रत्येक एनिमल मध्ये. पण हा ईश्वर हा एकच आहे, सर्वव्यापी आहे, आणि तो भिन्न वगैरे नाहीये. त्यानंतर गुण बघा आत्म्याचे काय सांगितले. नैयायिक नुसार दर्शन आहेत सगळे. नैयायिक दर्शन चरक दर्शनानुसार प्रशस्त पादत्त किंवा सुश्रुत. नैयायिक नुसार 6 लक्षण ध्यानात ठेवायचे तुम्हाला. बुद्धी, प्रयत्न, इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख, हे 6. बुद्धी, प्रयत्न, इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख, हे गुणामध्ये पण बघणार आहे आपण. गुरुवादी गुण, परादी गुण, आध्यात्मिक गुण. आध्यात्मिक गुणाचे इथलेच नैयायिक दर्शनचेच ते 6 आध्यात्मिक गुण आपल्याला तिकडे लागणार आहेत. चरकानुसार आहे ते 6 सांगितले चरकाने वरचे. बुद्धी, प्रयत्न, इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख. प्रशस्त पादत्त मध्ये बघा, हे जे वरचे 6 आहेत, प्लस धर्म, धर्म, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, संस्कार. ठीक आहे, हे पराधी गुण आहेत सगळे. पृथकत्व, परिमाण, संयोग, विभाग, हे आपण गुणामध्ये शिकणार आहे, त्यांचा अर्थ. पण हे तुम्हाला इथं पाठ करायचे. वरचे 6 प्लस हे खालचे, हे झाले प्रशस्त पादत्त. आणि सुश्रुताने काय सांगितले, ते वरचे 6 म्हणजे तेच बुद्धी, प्रयत्न, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, प्लस प्राण, अपान, उन्मेष, निमेष, मनसंकल्प, विचारणा, स्मृती, विज्ञान, अध्याय, वसाय, विषयोलब्धी. ठीक आहे, हे आहेत सुश्रुताने सांगितलेले. म्हणजे सगळे गुण आहेत, मनाचे गुण आहेत सगळे. बघा आता, प्राण, अपान, उन्मेष, निमेष, मनसंकल्प, विचारणा, स्फूर्ती, सगळं नाव मध्ये दिलंय. मनसंकल्प म्हणजे आपण संकल्प करू शकतो. कशाद्वारे करू शकतो, आपल्या आत्म्याद्वारे करू शकतो. आपल्या आत्म्याचा तो गुण आहे. ठीक आहे. त्यानंतर आत्मलिंगानी आत्म्याची लक्षणे तुम्हाला विचारतील. आत्मलिंगानी म्हणजे काय रे, आत्मलिंगानी म्हणजे आत्म्याची लक्षणे. लिंग म्हणजे काय, या ठिकाणी लक्षण सांगितले. आत्मलिंगानी म्हणजे आत्म्याची लक्षणे. हे तुम्हाला सांगत असताना त्याच्यामध्ये काय लिहायचंय, तर आत्म्याची लक्षणे सुश्रुताने सांगितलेले मनाचे गुण म्हणजेच आत्मलिंगाने किंवा आत्म्याची लक्षणे. मग त्यामध्ये 6 लिहायचे. बुद्धी, प्रयत्न, इच्छा, द्वेष आणि बाकी सगळे प्राण, अपान, उन्मेष, निमेष, मनसंकल्प, विचारणा, स्मृती, विज्ञान, अध्यवसाय, विषय, उपलब्धी. ठीक आहे. हे सुश्रुताने सांगितलेले मनाचे सर्व गुण आत्मलिंगाने किंवा आत्म्याच्या गुणामध्ये लिहायचे किंवा आत्म्याच्या लक्षणामध्ये. त्यानंतर पुरुष संज्ञा. पुरुष संज्ञा म्हणजे काय, ते सांगत असताना त्यांनी एक श्लोक सांगितलाय, पुरुष येते इति पुरुष. कोणताही एखादा पुरुष तुम्हाला विचारला, मोस्टली तुम्हाला षडधात्वात्मक किंवा चतुर्विशंती हा पुरुष विचारतात. त्यांना ऑब्लिक बघा, षडधात्वात्मकला कर्मपुरुष आहे, कर्मपुरुषला चिकित्सा दृष्टीत आहे. ते पर्यायी नावच तुम्हाला कन्फ्युज होतात. तुम्हाला कर्मपुरुष आले, तुम्ही कन्फ्युज होता, अरे हे तर पुरुष शिकवलाच नाही सरांनी, हा तर पुरुष सिलेबस मध्येच नाही. राशी पुरुष, राशी पुरुषला चतुर्विशंती तत्वात्मक पुरुष म्हटलंय. ठीक आहे. पुरुष संज्ञा म्हणजे काय, पुरुष येते इति पुरुष. पुरी म्हणजे काय, शरीर. शरीरामध्ये चेतन असा द्रव्य, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये चेतन, त्याच्यामध्ये नर्व्स आहेत, नर्वस सिस्टम आहे, म्हणजे चेतना आहे त्याच्यामध्ये, ते काय म्हटलंय त्याला, पुरुष संज्ञा. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला पुरुष म्हटलंय. त्यामध्ये बघा, एक धात्वात्मक सांगितले, त्रिधात्वात्मक, षडधात्वात्मक, चतुर्विशंती नावामध्येच आहे. एक धात्वात्मक म्हटले एक असणारा, त्रिधात्वात्मक 3, षड म्हटलं की 6, चतुर्विशंत म्हटले 24. एक धात्वात्मक मध्ये बघा, एकमेव चेतना धातू जो आहे परमात्मा, एकमेव चेतना धातू जो आहे परमात्मा, एक धात्वात्मक पुरुष मध्ये. त्रिधात्वात्मक मध्ये बघा, त्रिदंडात्मक म्हणजे सत्व, आत्मा, शरीर. 3 ध्यानात ठेवायचे, सत्व, आत्मा, शरीर, त्रिधात्मात्मक पुरुष. षडधात्वात्मक म्हणजे 6, त्यालाच कर्मपुरुष, त्यालाच चिकित्साधिष्ठित पुरुष. त्याचा श्लोक मस्त आहे बरं का, हे आलं की श्लोक टाका, इम्प्रेशन पडतं, मार्क फुल पैकी फुल भेटतात. खाद्य चेतना षष्टा धातव पुरुष स्मृत. खाद्य चेतना षष्टा धातव पुरुष स्मृत. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी काय सांगितलं. खाद्य म्हणजे काय, पंचमहाभूत. पंचमहाभूत प्लस चेतना, म्हणजे पंचमहाभूत प्लस चेतना जेव्हा मिक्स होतात तेव्हा जो पुरुष तयार होतो तो षडधात्वात्मक. खाद्य म्हणजे पंचमहाभूताचे 5 आणि चेतना एक 6, हे झाले षडधात्वात्मक. षष्टा धातव पुरुष स्मृत, ह्यालाच कर्मपुरुष म्हटलंय. म्हणजे पंचमहाभूत कसे आहेत, सगळे निर्जीव आहेत, पण जेव्हा त्यांच्यामध्ये चेतना येते तेव्हा ते कर्म करायला लागतात, म्हणून त्यांना कर्मपुरुष म्हटले. आणि जेव्हा कर्म करायला लागतात, जेव्हा व्याधी होतात, रोग निदानचा संदर्भ त्यामध्ये येतो, तेव्हा चिकित्सा करणं गरजेचं आहे, म्हणून त्याला चिकित्साधिष्ठित पुरुष म्हटले. हे झालं त्याचा श्लोक. खाद्य चेतना षष्टा धातव पुरुष स्मृत. शेवटला चतुर्विशंती तत्वात्मक पुरुष, त्यालाच म्हटले राशी पुरुष. चतुर्विशंती म्हणजे 24. 24 गुण बघा, इथे श्लोक लिहू नका, तुम्हाला मार्क फुल भेटतील, पण तुम्ही हे लिहिणं महत्वाचं आहे. 24 गुण आहेत, चतुर्विशंतीलाच राशी पुरुष म्हणतात. राशी पुरुष आलं तर खाली पॉईंट लिहायचं, त्याला चतुर्विशंती पुरुष म्हणतात. मन 1, इंद्रिय 10, त्यानंतर अर्थ 5 आणि अष्टधा प्रकृती 8.
असे म्हणून किती गुण आहेत? 24. हे झाले चतुर्विश आणि पुरुष, राशी पुरुष. हे झाले आत्म्याचे आपले बरेच इम्पॉर्टंट पॉईंट. अजून एक दोन पॉईंट राहिले आत्म्याचे, आपण ते बघूया. आता आत्म्याचे स्थान तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आत्म्याचे स्थान आहे हृदय. श्लोक करायचा असेल तर करून घ्या, पण काही गरजेचं नाही. आत्म्याचे स्थान आहे हृदय. आत्मा कुठं असतो? हृदयामध्ये असतो. आत्म्याच्या आयुर्वेदामध्ये महत्व बघा. आयुष्य, जे काही आपलं आयुष्य आहे ते कशामुळे शक्य आहे रे? आपण जे हालचाल करतोय वगैरे, त्यामध्ये एक्सप्लेन करायचं बरं का. मी वरचे पॉईंट सांगतोय, तुम्हाला त्यात एक्सप्लेन करायचंय. आयुष्य म्हणजे काय? आपण जे हालचाल करतोय, आपली जी डेली लाईफ चालू आहे, ती कोणामुळे शक्य आहे? आत्म्यामुळे. आपल्या आयुष्यामध्ये काय सगळे दोष धातू मल शरीरामध्ये, बॉडीमध्ये सगळे घटक आहेत. सगळे जे आहे ते आयुर्वेदामध्ये त्याचं महत्व अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्रिदंडत्व म्हणजे काय? सत्व, आत्मा, शरीर. आता बघितलं ना मागे आपण त्रिदंडत्व. त्रिदंडत्व, सत्व, आत्मा, शरीर. यामध्ये पण आत्म्याचा संदर्भ दिलाय आपल्याला. सत्व काय, आत्मा काय, शरीर काय, या सर्वांच्या गोष्टींचं संघटन आपल्याला या ठिकाणी त्रिदंडत्व मध्ये सांगितलेलं आहे. स्वस्थ वाक्य, स्वस्थ वाक्याचा श्लोक टाकून द्या या ठिकाणी. समदोष समान निश्चय मला धातू केले, म्हणजे जे पण आपलं समप्रमाणात दोष धातू मल ठेवायचे आपल्याला. ज्या ठिकाणी पण आपल्याला काय ठेवायचे, दोष धातू कसे ठेवायचे, एकदम समप्रमाणात. तिथे कोणाचा आधार घेऊन करू शकतो? हे सगळं आत्म्याच्या आधारावर आहे. आपल्या आत्म्यामध्ये कसे गुण आहेत आपले, मनाचे गुण काय आहेत, धारणीय वेग काय आहेत, अधारणीय वेग काय आहेत, या सर्व गोष्टींचं ते स्वस्थ राखण्यामध्ये कोण मॅटर करत आहे? सगळं आत्म्याचं. ठीक आहे. आणि शेवटी समाधी. आपलं जेव्हा आत्म्याचं मिलन आपल्या समाधीमध्ये होतं, चिंतनामध्ये होतं, तेव्हा दुःख आणि सुख नावाची गोष्ट नष्ट होऊन जाते. यांचा आरंभ कधी होत नाही, प्रारंभ कधी होत नाही. फक्त आपली समाधी म्हणजे आपलं चित्त आपल्या मनाशी जेव्हा एकमेव होतं, आत्म्यामध्ये त्याचा संयोग होतो, तेव्हा ही समाधी आपल्याला महत्वपूर्ण सांगत असते. ठीक आहे. हे झाले त्याचे आयुर्वेदामध्ये महत्व. आणि अशा प्रकारे आपला आत्मद्रव्य निरूपण संपला. जेवढे मी पॉईंट फळ्यावरती सांगतोय तेवढेच करा. लास्टच्या मोमेंटला तुम्ही लेक्चर बघताय, ठीक आहे, खूप चांगलं आहे. आपण ह्या पूर्ण द्रव्य निरूपण कम्प्लीट या ठिकाणी करतोय. आणि अजून आपलं मन एक राहिले शेवटचं, ते एक करू. मग त्यानंतर आपलं द्रव्य निरूपण पूर्ण कम्प्लीट होईल विद्यार्थ्यांना. ठीक आहे. लास्टचं बघा, कारण द्रव्यामधलं मनद्रव्य निरूपण. याच्यामध्ये जे घटक मी तुम्हाला फळ्यावरती दिले तेवढंच करायचंय फक्त. पहिले त्याची व्याख्या, पर्याय, स्थान, प्रकार, गुण. त्यानंतर मनाचे विषय, अर्थ, किंवा त्यालाच कर्म म्हणतात मनाच्या विषयांना. मनाचे दोष आणि बलभेदानुसार प्रकार. एक तिसरी कॉन्सेप्ट दिली तुम्हाला. ठीक आहे. पहिली व्याख्या बघा. सुखादी उपलब्धी साधन इंद्रिय मन. हे एकच लाईन लिहा, सफिशियंट आहे, मार्क भेटून जातील. सुखादी उपलब्धी साधन इंद्रिय म्हणा. आता मला सांगा, तुम्ही आनंदी आहात, दुःखी आहात, सुख येतंय तुमच्या लाईफ मध्ये, दुःख चाललंय, त्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला समजू शकतात ते कोण आहे? मन आहे. मनाद्वारे आपल्याला सुख आणि दुःखाची उपलब्धी समजू शकते, त्याची ती व्याख्या आहे. पर्याय त्याचं चित्त, चेत, हृदय. चित्त ध्यान असणे, चेत म्हणजे चेतना, आणि हृदय म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्याचं स्थान सांगितलंय, स्थान हृदय. प्रकार सात्विक, राजस, तामस. सात्विक म्हणजे शुद्ध मन, राजस म्हणजे रागीट मन, तामस म्हणजे आळशी मन. गुणामध्ये प्रशस्त पादत्व, आयुर्वेदत्व. प्रशस्त पादत्वामध्ये 8 किती सांगितले? 4 आणि 4 8 सांगितलेत. 8चे 8 गुण जे आहेत ना, ते सगळे परादी गुण आहेत. परादी गुण मध्ये तुम्हाला 10 गुण आहेत, त्यातले 8 गुण इथं आहे तसे लिहिले. ठीक आहे. आयुर्वेदामध्ये अणुत्व, एकत्व, सत्व हे त्याचे प्रकार आहेत मनाचे. अणुत्व म्हणजे एकदम लहान आहे, अणु परमाणु स्वरूप आहे एकदम आपलं मन. त्यानंतर एकत्व, मन हे एकच आहे म्हणून त्याला एकत्व म्हटलंय. आणि सत्व, मन आपलं हे कसं शुद्ध आहे. जेव्हा आपल्या मनाला मोह लागतो, विनाशपणेच्या मार्गावर असतं, तेव्हा आपलं रज आणि तमगुण वाढलेले असतात. रजाचा संग आणि तमाचा मोह, या गोष्टींमुळे आपण मन विचलित होतं. पण त्यांना एका जागी आणण्याचं काम परत सत्व गुण करतो आपलं. तर त्या ठिकाणी मनाचा आपला गुण सांगितलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मनाचे विषय, अर्थ किंवा कर्म असं विचारलं जाऊ शकतं. मनाचे विषय सांगा किंवा मनाचा अर्थ सांगा. अर्थ सांगा किंवा कर्म सांगा. तर त्यांचा एकच श्लोक आहे, मनस्तत्व चिंत्य अर्थ. चिंत्य हा त्याचा प्रमुख विषय. चिंता करणे, काळजी करणे हा मनाचा प्रमुख लक्षण आहे. त्याचा अर्थ आहे, त्याचा विषय, त्याचं कर्म आहे. इंद्रिय विग्रह, मनोविग्रह, उह विचार म्हणजे विचार करत राहणे. मनोविग्रह म्हणजे इंद्रियांना ज्ञान घेण्यासाठी मनाकडे त्याला आकर्षित करणे. किंवा इंद्रिय विग्रह म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या तन्मात्रेचं पंचतन्मात्रेपासून ज्ञान घेण्यासाठी आपल्या मनाला इंद्रियांकडे वळवणे म्हणजे इंद्रिय विग्रह. मनाचे दोष आहेत रज आणि तम. मनाचे दोष कोणते? रज आणि तम. दोष का म्हटले? कारण ते दूषित आहेत. रज आणि तम. रजामुळे काय होतं? राग असतो, राजासारखं वाटतं आपल्याला राहावं, रागीट. त्यानंतर तमगुण म्हणजे काय? म्हणजे जे आळशी लोक आहेत. ठीक आहे. बलभेदानुसार प्रकार बघा, म्हणजे बलानुसार, म्हणजे मनाचं बल कसं आहे त्यांच्या. प्रवर, मध्य, अवर. प्रवर म्हणजे एकदम चांगलं बल आहे, तुम्ही कोणत्याही कंडिशनला स्टेबल राहू शकता. मध्य म्हणजे मीडियम आहे. आणि अवर म्हणजे तुम्ही लगेच थोडं काय प्रॉब्लेम आला की हे होऊन जाता, डिस्ट्रॅक्ट होता. त्याला म्हटलंय अवर सत्व. प्रवर सत्व, मध्य सत्व, अवर सत्व हे मनाचे
बलभेदानुसार 3 प्रकार आहेत आणि महत्त्व काय सांगू शकता तुम्ही मनाचं? मनाद्वारे आपण विचार करू शकतो. मनाद्वारेच आपली पॉझिटिव्ह थिंकिंग होऊ शकते. आता एखादा डिसीज झालाय, जर आपण मनाला सांगत असू, की आता मला काहीतरी होणार, तर 100% होणार. जर तुम्ही त्या ठिकाणी मनाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असाल, तर तुम्ही त्या रोगातून बाहेर पडू शकता. त्यामुळे मन हे तुमचं बऱ्याच चिंता त्याचा प्रमुख विषय. इथं मनाने लिहू शकता तुम्ही मनाचं सर्व काही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. हे झालं आपलं मनद्रव्य निरूपण. या ठिकाणी मी जी तुम्हाला कारणद्रव्य 9च्या 9 सांगितलेली आहेत, त्यामध्ये जे कंटेंट मी तुम्हाला फळ्यावरती लिहून दिलेलं आहे, तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे विद्यार्थ्यांनो. लास्टच्या 1 मंथमध्ये एक रिव्हिजन म्हणून 50 मार्क्सचं वेटेज या ठिकाणी आपण पेपर 1 साठी कंप्लीट करतोय आणि या अजून राहिलेलं आहे गुण आणि कर्म आपल्याला यामध्येच कंप्लीट करणार आहे आपण. पण जेवढे मी पॉईंट तुम्हाला फळ्यावरती दिलेले आहेत, तेवढं सोडून नवीन करायच्या मागे लागू नका. कारण एवढंच परफेक्ट करा. आणि श्लोक तुम्ही म्हणत असाल की कोणते श्लोक करायचे, जे मी श्लोक तुम्हाला फळ्यावरती लिहून दिलेले आहेत तेवढे श्लोक करा, नवीन श्लोक करू नका. आणि हेच क्वेश्चन रिपीट होतात, हेच श्लोक तुम्हाला करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपण आता चालू करूया गुणद्रव्य निरूपण. आता विद्यार्थ्यांनो, आपलं पंचमहाभूत निरूपण कंप्लीट झालेलं आहे, द्रव्य कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं गुणनिरूपण. गुणनिरूपण मध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो? गुणाची निरुक्ती लिहा, व्याख्या लिहा, किंवा एखादा गुण दिला जातो, मग तेव्हा अधिभौतिक असेल, गुरुवादी गुण एक्सप्लेन करा, परादी गुण एक्सप्लेन करा, किंवा आत्म्याचे गुण किंवा आध्यात्मिक गुण एक्सप्लेन करा. असा एलएक्यू फिक्स येतो म्हणजे येतो. आणि क्वेश्चन याच्यावरच येतो, मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या, निरुक्ती, व्याख्या आणि एखादे गुण किंवा परादी, विंशती. मग त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे पर्याय नाव ध्यानात ठेवायचे प्रत्येक गुणाचे. जसं गुरुआदी गुणलाच विंशती गुण म्हणतात, विंशती गुणलाच द्वंद्व गुण म्हणतात, द्वंद्व गुणलाच शारीर गुण म्हणतात. हे प्रत्येकांची एक खासियत आहे. आणि 4 मधलं एक नाव जेव्हा येतं तेव्हा तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही, की हे कुठले गुण आहेत. त्यावेळेस तुम्ही पर्याय नाव तुम्ही लक्षात ठेवायचे, की याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. तर आपण चालू करूया गुणनिरूपण पासून. निरुक्ती बघा काय सांगितली. जेवढे मी श्लोक बोर्डवरती देतोय तेवढे श्लोक तुम्हाला करायचे आणि ते मस्ट आहेत. ठीक आहे. निरुक्तीचा श्लोक दिलाय त्यांनी, गुण्यते आमंत्रिते लोक अननेति गुण. म्हणजे एका द्रव्यामध्ये, आता कोणताही साखर घ्या, साखरेचा गुण काय आहे? मधुर. मधुर त्याच्यामध्ये काय रस आहे, त्याच्यामुळे आपण काय होतं, त्याच्याकडे व्यक्ती आकर्षित होतात. द्रव्यामध्ये असलेल्या गुणांमुळेच व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होतात. ही आहे त्या श्लोकाचा अर्थ. गुण्यते आमंत्रिते लोक अननेति गुण. व्याख्या: समवायितून चेष्टम कारणम गुण. आता किती प्रत्येक द्रव्यामध्ये गुण आणि कर्म कसे असतात? समवाय संबंधाने राहत असतात. म्हणून त्या ठिकाणी गुण हे समवाय संबंधाने राहणारे एक हे आहे. त्यानंतर विश्वलक्षणा गुण. प्रत्येक द्रव्यामध्ये लक्षणे भरपूर आहेत, गुण वेगवेगळे आहेत, म्हणून विश्वलक्षणा गुण हे श्लोक सांगण्यात आलेला आहे. तुम्हाला जर व्याख्या किंवा गुणांचे लक्षण विचारलं तर हे 2 श्लोक लिहायचे. ठीक आहे. वर्गीकरण मध्ये बघा, आता याचं एक एक आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू, पण प्रथमतः वर्गीकरण बघा, टोटल गुण बघा. वर्गीकरण मध्ये सुरुवातीला दिले अधिभौतिक गुण, आध्यात्मिक गुण. अधिभौतिक गुण, आध्यात्मिक गुण. अधिभौतिक गुण मध्ये 2 दिलेत, विशेष गुण, सामान्य गुण. विशेष गुणला सार्थ गुण म्हटले, विशेष गुणला सार्थ गुण म्हटले. किती दिलेत? 5 दिलेत. हे आपण एक एक स्लाइड घेऊन बघणार आहे, सार्थ गुण कुठले आहेत त्यांना डिटेल मध्ये एक्सप्लेन करू आपण. सार्थ गुण म्हणजे ते शब्द रूप रसगंध, त्यांनाच विशेष गुण म्हटलंय, त्याला सार्थ गुण म्हटले. एक्झाम मध्ये विशेष गुण एक्सप्लेन करा आलं तरी घाबरायचे कारण नाही. विशेष गुण म्हणजे सार्थ गुण, सार्थ गुण म्हणजेच विशेष गुण. टोटल आहेत 5. सामान्य गुण आहेत 30. त्याच्यामध्ये त्यांनी डिव्हिजन केलं, गुरुवादी गुण 20 आणि परादी गुण 10. गुरुवादी गुणलाच म्हणतात शारीर गुण, कारण ते शरीरामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर विंशती गुण, ते 20 आहेत म्हणून त्याला विंशती गुण म्हणतात. विंशती. त्यानंतर द्वंद्व. द्वंद्व त्याला त्या ठिकाणी कसं म्हटले? द्वंद्व म्हणजे कसं? एका गुणाला एक विरुद्ध गुण आहे, म्हणजे विपर्य आणि सविपर्य, म्हणजे ऑपोजिट असे 10 गुण आहेत, म्हणून त्याला द्वंद्व म्हटले. 10 जोड्या आहेत. परादी. परादीमध्ये 10 गुण सांगितले, ते परत्व, परत्व हे सगळे परादी गुणामध्ये सांगितले. आता बघा, याला गुरुवादी गुण का म्हटले? गुरुवादी कारण त्यांच्यामध्ये जे गुण आहेत सगळे, गुरु, मंद, हिम, स्निग्ध, लक्षण, त्याच्यामध्ये गुरु जो आहे ना, तो मुख्य गुण आहे स्टार्टिंगचा, म्हणून त्याला म्हटले गुरुवादी. त्याच्यामध्ये गुरु येते. आणि परादीमध्ये परत्व स्टार्टिंगला येते. परत्व हे त्याच्यामध्ये मुख्य गुण आहे, म्हणून त्याला परादी गुण म्हटले, परत्व. ठीक आहे. आध्यात्मिक म्हणजेच आत्म्याचे गुण, जे की आपण आत्मा या चॅप्टर मध्ये नैयायिक या दर्शनानुसार जे गुण शिकलो आपण, तेच इथे लिहायचे. आत्म्याचे गुण सगळे आपल्याला बुद्धी, इच्छा, द्वेष, प्रयत्न सगळे इथे लिहायचे. आध्यात्मिक त्यालाच म्हणतात आत्मगुण. ते किती आहेत? 6. बघा किती झाले मग टोटल गुण? 5, 30, 35 आणि 6, 41 टोटल गुण झाले. हे झालं गुणांचं वर्गीकरण. आता आपण पहिल्यापासून बघू. विशेष गुण, गुरुवादी गुण, परादी गुण, आत्म्याचे गुण, हे सगळे एक्सप्लेन करू एक एक स्लाइड मध्ये. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणि जेवढं आपण सांगितलंय
तेवढंच करायचं गुणामध्ये. निरुक्ती, व्याख्या, त्याचं वर्गीकरण. कधी कधी डायरेक्टली वर्गीकरण विचारतात, 10 मार्कला गुणांचं वर्गीकरण लिहा. त्यावेळेस तुम्हाला हा चार्ट पहिले काढायचा आहे. त्यानंतर मग विशेष स्वार्थ गुणामध्ये सगळे गुण दाखवायचे लिहून त्यांना. सामान्य गुणामध्ये त्यांना डिव्हिजन करून दाखवायचं. आध्यात्मिक गुणामध्ये कधी कधी विचारतात निरुक्ती, व्याख्या आणि सांगा गुरुवादी गुण एक्सप्लेन करा. असा एलक्यू बनतो, एलक्यू असा बनतो, किंवा परादी गुण एक्सप्लेन करा 10 मार्कला. ठीक आहे. आता बघू आपण ह्यांचे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन गुणांचे. आता विशेष गुण बघा, त्यालाच म्हटलंय सार्थ गुण. सार्थ गुण, विशेष गुण, त्यालाच वैशेषिक गुण पण म्हणतात. आता याच्यामध्ये हे चार्ट ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आणि हा चार्ट फक्त तुम्हाला इथंच कामाला येणार नाहीये, जिथं पण शब्द तन्मात्र असतील, इंद्रिय पंचपंचक असेल, या ठिकाणी पण तुम्हाला हे कामाला येणार आहे. त्यांचे श्लोक असतील, एका एका शब्दाचे श्लोक आहेत. खूप ठिकाणी हा तक्ता तुम्हाला कामाला येणार आहे. जिथं शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचा संबंध येतो, शब्द तन्मात्रेचा संबंध येतोय, त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्ही लिहिल्या तरी तुम्हाला चांगले मार्क पडतील. ठीक आहे. बघा आता शब्द आलं, किंवा ह्याच्या आश्रयाने राहणारं द्रव्य कोणतं? आकाश. आकाश द्रव्य म्हणजेच काय? आता हवा. तुमच्या आणि माझ्यामध्ये काय? हवा. तुम्हाला ऐकायला कशामुळे येते? एक एअर कशाचं काम करतंय? मीडियमचं काम करतंय, हवा. मग हवा, आकाश, वायू, महाभूत काय आहे? कशाचा आश्रय आहे? शब्दाचा. त्यानंतर वायू, शेवटी बघा आश्रयी द्रव्य वायू. स्पर्श, आता वायूमुळे स्पर्श कळू शकतो ना आपल्याला. हवा आली, हवेचा आपल्याला काय झाला? स्पर्श. मग आपल्याला हवेचा जो स्पर्श झाला तो कशामुळे झाला? वायू महाभूतामुळे झाला. समजलं आपल्याला. तेज, रूप, आपल्या डोळ्यामध्ये काय असतं रे? तेज आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला गोष्टी दिसत आहेत. आपल्या डोळ्यामध्ये पण पित्त आहे. ठीक आहे. म्हणजे तिथं तेज हे द्रव्य जे आहे, पंचभौतिक द्रव्य, त्याच्यामध्ये काय सांगितले? रूप आहे, गुण त्याचा. त्यानंतर जल, आता रस, जे पण षडरस आहेत, मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कशा आहे, यांच्यामध्ये आश्रय द्रव्य कोणतं आहे? यांच्यामध्ये जल. म्हणजे सर्व द्रव्य कसे आहेत? जलीय आहेत. जेव्हा आपण मधुर, आम्ल कोणताही रस खातो, त्याच्यामध्ये काय? जलाचा अंश आपल्याला दिसतो. गंध, पृथ्वी. आता एखादा सॉलिड फॉर्म मटेरियल आहे द्रव्य, तर ते काय आहे? पृथ्वी. जिथं पण शब्द तन्मात्रा येते तिथं पंचमहाभूत असेल तर तुम्हाला माहिती आहे तक्ता. तर श्लोक आणि त्याच्या प्रकार आणि संख्या ध्यानात ठेवा. पहिले तर बघा शब्दाची व्याख्या. श्रोतम इंद्रिय मात्रम ग्राह्यम गुणम शब्द. श्रोत्रम म्हणजे ऐकायला येते. ज्या गुणांमुळे आपल्याला ऐकायला येते, श्रोत इंद्रिय, असे इंद्रिय, ज्या इंद्रियांमुळे आपल्याला ऐकायला येते, म्हणजे थोडक्यात काय? आपले कान झाले ना, त्या ठिकाणी त्याला शब्द असं म्हटलंय. ठीक आहे. त्याचे दोन प्रकार सांगितले, ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक. ध्वन्यात्मक म्हणजे काय? जे बी ध्वनी आहेत, तबला म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांच्या थ्रू निघणारा आवाज. आणि दुसरा आहे वर्णात्मक, म्हणजे मुळाक्षरे, वर्ण, या गोष्टींपासून तयार झालेले वाक्य, ते आपल्याला जे ऐकायला येतात. हे वर्णात्मक आणि ध्वन्यात्मक असे दोन प्रकार. त्यानंतर स्पर्श, त्वक इंद्रिय मात्र ग्राह्य गुणम. स्पर्श म्हणजे आपल्या शरीरातील असं इंद्रिय, म्हणजे त्वचा, ज्याच्यामुळे आपण स्पर्श करू शकतो, स्पर्श फील करू शकतो, त्याला त्या ठिकाणी त्याची स्पर्श गुणाची व्याख्या सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार तुम्हाला दिले: उष्ण, शीत, अनुष्ण शीत. उष्ण गरम, शीत थंड, अनुष्ण शीत म्हणजे थंड गरम. असे 3 प्रकार त्यांनी संख्या सांगितलेली आहे त्या ठिकाणी वायू महाभूतामध्ये आणि वायू महाभूताच्या आश्रयाने. रूप, चक्षु इंद्रिय मात्रम ग्राह्य गुणम रूपम. आता रूप म्हणजे काय? आपल्या डोळ्यामध्ये काय आहे? तेज द्रव्य आहे, तेज महाभूत. त्याच्यामुळे आपण काय बघू शकतो गोष्टी. चक्षु म्हणजे काय? डोळे. इंद्रिय मात्रम ग्राह्य गुणम रूपम. त्यानंतर चौथं बघा, रस. त्याचे प्रकार बघा त्याचे रूपाचे: रक्त, पीत, हरित, सगळे कलर आहेत. नील, शुक्ल, कपिश, चित्र. आता ह्याच्यामध्ये शुक्ल ध्यानात ठेवा. शुक्ल म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकार करू शकतो: एक लश्चरस, नॉन लश्चरस, चमकदार, अचमकदार. कपिश म्हणजे सर्व कलर मिक्स आहेत, कपिश मिक्स कलर्स. आणि अजून काय सांगता येईल? रक्त म्हणजे लाल, पीत म्हणजे पिवळा. हे झाले त्याचे कशाचे? रोगचे. त्यानंतर त्याचा आश्रय द्रव्य काय सांगितलं त्या ठिकाणी? तेज. तेज त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं आश्रय द्रव्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर रस. रस मध्ये बघा, रसनग्राह्य, गुणरस. रसनग्राह्य, गुणरस. आता ह्याच्यामध्ये ज्याच्याद्वारे आपण जे पण रस ग्राह्य ग्रहण करतोय, त्यांचं जे रस आहे ते कशामुळे आपल्याला टेस्ट कळते? त्यांच्यामध्ये असलेले रसामुळे. म्हणजे जे पण मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कशी अशी षडरस आहेत, त्यांच्यामुळे जे आपल्याला चव कळते आपली जिभेद्वारे, रसनग्राह्य आपल्या इंद्रियाद्वारे, तिथं त्या ठिकाणी ते काय सांगितले? रसगुणाची व्याख्या सांगितली. तिथं प्रकार मी लिहिलेले नाही, त्याचे प्रकार 6 आहेत. ठीक आहे. त्यानंतर गंध, ग्रहणग्राह्य, गंध गृह, म्हणजे आपल्या नाकाद्वारे आपण काय सुगंध घेऊ शकतो, त्या ठिकाणी आपण त्याचा दुर्गंध घेऊ शकतो. अशा ज्या स्मेलिंगच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशामुळे शक्य आहेत? गंध गुणामुळे. त्याचे प्रकार काय सांगितले? सुरभी आणि असुरभी. सुरभी म्हणजे सुगंधी, असुरभी म्हणजे दुर्गंधी. आणि त्याचं प्रतिमाभूत काय आहे? द्रव्य, आश्रय द्रव्य आहे. ठीक आहे.
हे झाला आपला तक्ता. शब्द तन्मात्र आली की ते श्लोक ध्यानात ठेवायचे. श्लोक आले की प्रकार संख्या मनाने लिहिता आले पाहिजेत. आश्रय द्रव्य तर आपण शिकलेलो आहे. हा तक्ता तुम्ही केला की तुम्हाला बऱ्यापैकी इथे तर मिळतीलच, पण तुम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी जिथं पण शब्द तन्मात्रा, इंद्रिय पंच कसे घटक येत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट कामाला येईल. ठीक आहे. आता त्यानंतर बघू आपण गुरुवादी. त्यालाच म्हटलंय काय, शारीरिक गुण, विंशती गुण, द्वंद्व गुण. ठीक आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, गुरुवादी गुण त्यालाच म्हटलंय शारीर गुण, विंशती गुण, द्वंद्व गुण. आता इथे द्वंद्व गुणच मी लिहिलेत अशा प्रकारे. द्वंद्व म्हणजे काय? आता गुरुवादी गुण किती आहेत? 20 आहेत. 20 गुण आहेत, पण ते 10 जोड्या आहेत. 10 जोड्या म्हणजे एका गुणाच्या विरुद्ध दुसरा गुण, अशा 10 जोड्या. असे 10 जोड्या म्हणजे प्रतिस्पर्धी, म्हणजे एकमेकाला विरुद्ध असणारी, म्हणून त्याला म्हटलंय द्वंद्व गुण. असे 10 जोड्या आहेत. द्वंद्व म्हणजे काय? एकमेकाला विरुद्ध असणारे. बघा, इथं मी 10 जोड्या लिहिल्यात आणि त्यांच्या शेजारीचे त्यांचे त्यांचे स्पेसिफिक श्लोक आहेत. तुम्ही क्लासमध्ये पण शिकला असाल, मे बी पिरियडिकच्या वेळेस, फर्स्ट टर्मच्या वेळेस, सेकंड टर्मच्या वेळेस हे वन लाईनचे श्लोक करून घ्या. पहिली पेर आहे गुरु लघु, मंद तीक्ष्ण, हिम उष्ण, स्निग्ध वृक्ष, श्लक्ष्ण खर, सांद्र द्रव, मृदू कठीण, स्थिर सर, सूक्ष्म स्थूल, विशद पिच्छल. आता तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला गुरुवादी गुण विचारले जाईल, पहिले तर तुम्ही श्लोक लिहायचा एक. तुम्ही लिहिला नाही इथं तो श्लोक. गुरु मंद हिम स्निग्ध श्लक्ष्ण मृदू सांद्र स्थिर गुणा सूक्ष्म विशदा विशंती सविपर्य. हे श्लोक तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं आहे तिथं. ठीक आहे. आणि त्यामुळेच तुमचं इम्प्रेशन पडतं. आणि नंतर श्लोक लिहिल्यानंतर तुम्ही या जोड्या पहिले लिहायच्या. या जोड्या लिहिल्या की मग पहिली एक एक जोडी एक्सप्लेन करायला चालू करते, ज्याच्यामुळे आपले पेजेस पण जास्त फिलअप होतात आणि डाटा पण एकदम सुटसुटीत एक्झामिनरला पाहायला भेटतो. ठीक आहे. अशा तुम्ही सुरुवातीला एक श्लोक लिहिला, त्यानंतर ह्या 10 जोड्या लिहिल्या. ते श्लोकला नाही लिहायचे शेजारचे. पहिल्या 10 जोड्या लिहायच्या क्रॉसमध्ये. एक जोडी घ्यायची गुरु लघु, मग गुरुचा इकडे श्लोक लिहायचा, बृहणी गुरु आणि लंघनी लघु, मग ते एक्सप्लेन करायचं. आता बघा, पहिली जोडी आहे गुरु आणि लघु. गुरु काय करतो रे? आता कसं लिहायचं सांगतो. गुरु लघु लिहित असताना पहिले त्यांचं गुरु लिहिलं, लघु लिहिलं येतं खाली. त्यांच्यामध्ये बृहणी गुरु त्याचा श्लोक लिहायचा, लंघनी लघु त्याचा श्लोक लिहायचा. मग आधी श्लोक एक्सप्लेन करायचा. शरीराचा जो बृहण करतो, म्हणजे शरीरामध्ये वृद्धी करतो घटकांची, त्याला गुरुगण म्हटले. आपण गुरु पदार्थ खातो बघा, ते काय करतात? कफवृद्धीची कफवृद्धी करतात. म्हणजे सगळ्या गोष्टी काय करतात? त्यांची वृद्धी करतात. आणि लंघनी म्हणजे काय? लंघनी म्हणजे कमी, छोटा. आता मला सांगा, हे जे गुण आहेत, गुरु मंद हिम स्निग्ध लक्षण द्रव वृक्ष, हे दोषांमधले पण गुण आहेत. वात पित्त कफामध्ये पण गुण आहेत हे सर्व. मग तुमचे जेव्हा हे गुणांचे श्लोक पाठ पाहिजे सर्व दोषांचे, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या गुणामुळे कोणत्या धातूची किंवा कोणत्या दोषाची वृद्धी किंवा क्षय होऊ शकतो. मग तुम्ही ते थेअरीमध्ये टाकू शकता. पहिले तर तुम्ही गुरु लघु लिहिलं. गुरुमध्ये बृहणी गुरु, शरीराची जो वृद्धी करतो तो गुरु. लंघनी लघु म्हणजे जे शरीराचा ऱ्हास करतो किंवा लघुपणा, हलकेपणा आणतो, त्याला म्हटले लंघनी लघु. मग खाली परत लिहायचं बृहणी गुरु मध्ये, अजून खाली लिहायचं हे कफ वर्धक आहे, कफाची वृद्धी करतो. असे भरपूर गोष्टी तुम्ही पंचभौतिक संघटन लिहू शकता. पृथ्वी महाभूत आहे त्याच्यामध्ये गुरुमध्ये. असेच सगळे आहेत. आता मी फक्त तुम्हाला श्लोकचा अर्थ सांगतोय या, पण एक्झामला आल्यावर कसं लिहायचंय बघा. एक जोडी सांगतो. गुरु लघु, पहिले 10 जोड्या लिहिल्या. 10 जोड्या लिहिल्यानंतर पहिली जोडी एक्सप्लेन करायला चालू करायचं. गुरु लघु, गुरुचा श्लोक लिहायचा, त्याला अंडरलाईन करायचं. तिथं पण श्लोकला अंडरलाईन केलं की इम्प्रेशन पडतं. बृहणी गुरु लंघनी लघु लिहिलं. ज्या घटकांमुळे शरीराची वृद्धी होते, शरीरामध्ये जडपणा येतो, त्याला गुरु असे म्हणतात. आणि लघु म्हणजे ज्याच्यामुळे शरीरात हलकेपणा येतो, त्याला लघु असे म्हणतात. गुरुगुण हा कफवर्धक आहे, त्याच्यामुळे धातू पोषण होते. धातू पोषणामध्ये कोणता धातू वाढेल रे? मेद धातू वाढवेल, मांस धातू वाढवू शकेल. इकडे लंघनीमध्ये हलकेपणा, म्हणजे ह्याच्या विरुद्ध लिहायचं, सगळं सगळं विरुद्ध लिहायचं इकडे. अशा 10च्या 10 गुणाचे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, ज्याच्यामध्ये श्लोकचा अर्थ तर लिहायचा, म्हणजे दोष धातू मल यांचे पण घटक त्या ठिकाणी इन्क्लूड करायचे. मंद, शमने मंद, तीक्ष्ण शोधने तीक्ष्ण. जो पण मंद गुण आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये शमन होतं. शमन म्हणजे काय होतं? आपण शिकलोय कमीपणा. आणि शोधन म्हणजे काय होतं? जे म्हणजे चिकित्सा आहे बघा आपली पंचकर्माची. शोधन होतं म्हणजे प्युरिफिकेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा हिम आणि उष्ण. हिम म्हणजे कसं असतं? शीत गुण. आपल्या शरीरामध्ये जे पण प्रोसेस चालले त्या सगळ्यांना थंड, म्हणजे कमी स्पीड करतो त्यांची प्रोसेस. मग डायजेस्टिव्ह पचनक्रिया असेल सर्वांचं, हा गुण काय करतो? सगळ्या प्रोसेसला एकदम कमी स्पीड मध्ये आणतो. आणि उष्ण काय करतो? सगळ्यांचं प्रोसेसचं स्पीड वाढवतो. स्निग्ध मध्ये काय होतं? आपल्या बॉडीमध्ये स्नेहन. स्नेहन म्हणजे काय होतं? एकदम असं मुळमुळीत, सॉरी, असं स्नेहन
टाईप आपल्याला दिसायला मिळतं स्निग्ध गुणामुळे. आणि वृक्षमुळे काय होतं, शोषलं जातं सगळं, असा वृक्षपणा दिसतो आपल्याला त्या ठिकाणी. ठीक आहे. ड्रायनेस, सुलक्षण आणि खरं. सुलक्षणाचा अर्थ काय दिलाय, रोप आणि सुलक्षण म्हणजे सुलक्षण गुण म्हणजे काय, जिथं पण आपलं उरवणं शोधन आहे अशा ठिकाणी तिथं जखम भरून काढण्यासाठी जो गुण लवकर उपरला जातो तो सुलक्षण. खरा म्हणजे एकदम खडबडीत. जसं आपण एखाद्या बोर्डवर, एखाद्या भिंतीवरती जर हात ओढला तर एकदम असं आपल्याला रफेस जाणवेल, तसा खरं गुण असतो, लेखने खरं. त्यानंतर सांद्र आणि द्रव. प्रसाद आणि सांद्र. सांद्र म्हणजे काय, चमकवतो. प्रसादाने काय करतो, चमकवतो. प्रसादन ज्याच्यामुळे काय होतं, आपलं चमकते. आणि द्रव म्हणजे काय, विलोडणे. विलोडणे म्हणजे काय, सेपरेट होणे किंवा कमी प्रकाशमय दिसणे आपल्याला. त्यानंतर मृदू आणि कठीण. मृदू म्हणजे काय, श्लथनी मृदू म्हणजे सॉफ्टनेस. आणि कठीण म्हणजे काय, दृढ. जो दृढ आहे, एकदम कठीण आहे. त्यानंतर स्थिर. स्थिर म्हणजे कसं, धारण स्थिर, ज्याने स्थिरता धारण केलेली आहे, जो हालचाल करत नाही. आणि सर म्हणजे काय, इकडे तिकडे सारखा फिरणारा. अनुलोमन, वायूचं आपले अनुलोमन प्रति अनुलोमन वगैरे करणारा, त्याला सरगुणामुळे शक्य आहे. सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म म्हणजे काय, विवरणी सूक्ष्म. आणि स्थूल म्हणजे काय, सवर आणि स्थूल. सूक्ष्म म्हणजे ज्याच्यामध्ये स्थूलत्व येत नाहीये. स्थूलत्व म्हणजे ज्याच्यामुळे जडपणा नाही, जडपणा मोठेपणा याला स्थूलत्व, त्याला म्हटले स्थूल. आणि त्याच्या विरुद्ध सूक्ष्म. विशद आणि पिच्छल. विशद म्हणजे काय, क्षालन विशद. विशद म्हणजे गुळगुळीतपणा, ज्याच्यामुळे कफ धातू आपल्या शरीरामध्ये चांगला वाढू शकतो. पिच्छल म्हणजे काय, लेपने पिच्छल. सॉरी, विशद म्हणजे पिच्छल म्हणजे लेपने पिच्छल म्हणजे ज्याच्यामुळे कफ धातू सारखा चिकट पदार्थ आपल्या बॉडीमध्ये वाढतोय, त्याला पिच्छल गुणामुळे शक्य आहे. विशद म्हणजे त्याच्या विरुद्ध, त्याच्यामुळे आयुष्याचा ऱ्हास होऊ शकतो, जीवनाचा ऱ्हास होऊ शकतो, शरीरातील चिकटपणा म्हणजे कफ धातूचा क्षय होऊ शकतो. या श्लोकांचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. प्लस याच्यामध्ये मी तुम्हाला काय लिहायचं सांगितलं, हे श्लोकचा अर्थ एक्सप्लेन केल्यानंतर दोष धातू मल, दोष धातू मल हे घटक सुद्धा एक्सप्लेन करायचे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी. ठीक आहे. हे झालं आपलं गुरुवादी गुण. त्यालाच म्हटलंय विंशती गुण, शारीर गुण, द्वंद्व गुण. कोणताही एखादं नाव विचारलं तरी घाबरायचं कारण नाही, तुम्हाला तिथं कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. ठीक आहे. हे तुमचे अजून एकदा बघा, गुरु लघु मंद तीक्ष्ण हिम उष्ण स्निग्ध वृक्ष सुलक्षण खर सांद्र द्रव मृदू कठी स्थिर सर सूक्ष्म स्थूल पिच्छिल. आणि तो श्लोक कुठला, गुरुमंद हिम स्निग्ध सुलक्षण मृदू सांद्र सस्थिर सूक्ष्म विशद विशंती, ही लाईन सुरुवातीची. गुरु मंद हिम स्निग्ध सुलक्षण सांद्र मृदू स्थिर ससूक्ष्म विशद विशंती सविपर्यय, हे सगळे गुण आहेत. मग ते श्लोक लिहिल्यानंतर तुम्हाला श्लोक करून एक लाईन कळल, त्याच्या विरुद्ध गुण समोर लिहायचे. कळलं. हे झालं आपलं गुरुवादी गुण. ठीक आहे. अशा प्रकारे आपले गुरुवादी गुण कंप्लीट झाले. पहिले तुम्हाला हे ध्यानात ठेवायचे बरं का, हे 10 गुण, हे तर कन्फ्युज व्हायचं नाही. आणि त्यांचे श्लोक. ठीक आहे. आता यानंतरचे आपले नेक्स्ट बघू. विद्यार्थ्यांनो, आता बघा, गुणनिरूपण मध्ये आपण पहिले सार्थ गुण, परादी गुण कंप्लीट केले, ज्याच्यावरती एससीक्यू किंवा एलक्यू सेपरेटली बनवू शकतो. त्यानंतर बघायचं आपल्याला परादी गुण आणि आत्मगुण म्हणजेच आत्म्याचे गुण. परादी गुण मध्ये बघा, तुम्हाला 10 गुण सांगितले टोटल. परत्व, अपरत्व, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिमाण, संस्कार, युक्ती, अभ्यास, हे 10 गुण तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी. परादी गुण मध्ये त्याला परादी कशावरून नाव पडलं, कारण त्याच्यामध्ये परत्व हा मुख्य श्रेष्ठ गुण आहे आणि तो सुरुवातीला आहे. त्या परत्व या गुणावरून परादी गुण हे नाव पडलं. ठीक आहे. पहिला बघा, परत्व. परत्व म्हणजे काय, तर चरक आणि वैशेषिकांनी त्यांच्या बेसिसवर वेगवेगळी संकल्पना सांगितली. चरकाने सांगितलं परत्व म्हणजे श्रेष्ठ आणि अपरत्व म्हणजे कनिष्ठ. आणि वैशेषिकांनी सांगितलं परत्व म्हणजे दूर आणि अपरत्व म्हणजे जवळ. मग तुम्ही दोन्ही पण लिहा. परत्व म्हणजे श्रेष्ठ पण म्हणता येईल किंवा दूर पण म्हणता येईल. आणि अपरत्व म्हणजे एकदम जवळ आणि एकदम कसं, कनिष्ठ. त्यानंतर संख्या. संख्याचा अर्थ काय होऊ शकतात, हे गुण सांगायला बरं का आपण, गुण सांगायले परादी गुण. म्हणजे संख्यामध्ये काय सांगू शकतो, संख्यामध्ये बघा आपल्या आयुर्वेदामध्ये काय, त्रिदोष, सप्तधातू, पंचमहाभूत, ज्याच्यामध्ये पण संख्या येते, त्या सगळे संख्या हा त्यांचा काय आहे, गुण आहे. त्यानंतर संयोग. आता मला सांगा, संयोग म्हणजे काय, दोन वेगवेगळे घटक एकमेकांमध्ये मिक्स केले आणि एक नवीन घटक तयार केला, त्याला तिकडे म्हटलंय संयोग. जसं विरोधाहार मध्ये वेगवेगळे घटक मिक्स केल्यानंतर विरुद्ध अन्न तयार होतं. मग संयोग, जेव्हा ते अन्न मिक्स होतं, जेव्हा त्या मिक्स झालेल्या अन्नाला आपण सेपरेट करू, त्याला विभाग म्हणतात. विभाग झालं. त्यानंतर पृथकत्व. पृथकत्व म्हणजे काय, दोन वेगवेगळे पदार्थ, आता दोन द्रव्य ठेवलेत, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यापासून एकदम भिन्न आहे, तर ते आहे त्यांचं डिफरन्शिएशन म्हणजेच पृथकत्व. परिमाण. परिमाण म्हणजे काय, हे सांगता येईल तुम्हाला. मात्रा, किती चिकित्सा करताना तुम्हाला मात्रा कशी द्यायची, गोळ्यांची वगैरे, टॅबलेटची मात्रा, अनुमान. ठीक आहे. प्रमाण, प्रमाण म्हणतात डायरेक्ट परिमाण. संस्कार. आता एखाद्या द्रव्याला ती गुणांनो संस्कारण धारण गुणांतन धारण हा श्लोक आहे त्याचा. म्हणजे संस्कार म्हणजे काय, एखाद्या द्रव्याला किंवा कोणत्या घटकाला आपल्याला काय करायचंय,
गुणाद्वारे संस्कार करायचे. त्याच्यामध्ये गुण ऍड करू शकतो आपण, त्याच्यामध्ये संस्कार करू शकतो. युक्ती, चिकित्सा करताना आपण त्याच्यामध्ये प्रकृती, देशकाल यांचा सहयोग घेऊन अभ्यास करून कशी चिकित्सा देतोय रुग्णाला, त्याला युक्ती म्हटलंय. त्यानंतर हे गुण आहे बरं का, वैद्याचा गुण आहे तो युक्ती. अभ्यास, एखाद्या गोष्टीवर आपण डिस्कशन करतोय त्याला म्हणतात थेसिस, रिसर्च. एखाद्या गोष्टीचा आउटपुट काढण्यासाठी त्याला म्हटले अभ्यास. हा काय आहे, वैद्याचाच गुण आहे त्या ठिकाणी. वृत्ती, युक्ती हे सगळे काय आहेत, परादी गुण आहेत 10च्या 10. ठीक आहे. डायरेक्टली परादी गुण आलं एक्सप्लेन करा तर आधी लिहायचं, परादी गुणामध्ये 10 गुण सांगितलेले आहेत. आणि तुम्ही मग 10 गुणाच्या आधी नावे लिहायचे, मग त्याच्यामध्ये खाली एक्सप्लेन करायला चालू करायचं. कसं असतं, जेव्हा इलेक्टिव्ह येतो तुम्हाला जर त्याच्यामध्ये डाटा आधीच कमी तुम्ही लर्न केलाय तर तुम्ही पेजेस चांगले फिलअप करणं गरजेचं आहे. कारण 10 मार्क म्हटलं तरी जवळजवळ 6 पेजेस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं परादी गुण. त्यानंतर बघा आपले आत्मगुण. आत्मगुणामध्ये काय सांगितले तुम्हाला, 6 गुण सांगितले. बुद्धी, इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख आणि दुःख. बुद्धी, इच्छा, द्वेष, प्रयत्न आणि सुख दुःख यांचे मानाने तुम्हाला आले आत्म्याचे गुण लिहा. 6 गुण लिहायचे. मग सरळ तुम्ही एक्सप्लेन करू शकता, बुद्धी काय असतं, इच्छा काय असतं, द्वेष काय असतं, प्रयत्न काय असतं, सुख काय असतं, दुःख काय असतं. ठीक आहे. हे मनाने लिहू शकता तुम्ही या गोष्टी. ठीक आहे. आणि सेमीचे मुलं, मराठी मीडियमचे मुलं या गोष्टी बरोबर त्यांना कळतं कशा लिहायच्यात वगैरे. ठीक आहे. हे झाले आपले आत्म्याचे गुण, हे झाले परादी गुण, गुरुआदी गुण झाले, आपले सार्थ गुण झाले, विशेष गुण झाले. आणि अशा ठिकाणी आपला गुणनिरूपणचे पूर्ण, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झामला विचारले जाऊ शकतात, जे की मोस्टली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात, ते आपण कव्हर केले. आणि याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही. गुणनिरूपण मध्ये मी जेवढं तुम्हाला सांगितलंय, निरोक्ती, त्याची व्याख्या, त्याचे लक्षणचे 2 श्लोक सांगितले, त्यानंतर वर्गीकरणचा टेबल सांगितला, त्यानंतर सार्थ गुण, त्यालाच विशेष गुण, वैशेषिक गुण म्हणतात. त्यानंतर गुरुवादी गुण, शारीर गुण, विंचती गुण, द्वंद्व गुण, त्यानंतर परादी गुण. परादी गुण झाल्यानंतर सार्थ गुण, आत्मगुण, त्यालाच आत्म्याचे गुण, आध्यात्मिक गुण म्हणतात. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला ध्यानात ठेवायचे. गुरुवादी गुण मध्ये जे छोटे छोटे श्लोक सांगितले ते श्लोक तुम्हाला ध्यानात ठेवायचे. परादी गुणचा श्लोक ध्यानात नाही ठेवला तरी चालेल, फक्त याची नाव विसरू नका. ते नाव आपण बऱ्याच ठिकाणी बघितले द्रव्यामध्ये. ठीक आहे. दर्शनामध्ये हे झाले परादी गुण. ठीक आहे. आणि आपल्या आध्यात्मिक गुण पण झाले. अशा ठिकाणी आपला गुणनिरूपण पण संपला, द्रव्य निरूपण पण संपला. आता आपण चालू करू कर्म आपला. ठीक आहे. कर्म चॅप्टर. विद्यार्थ्यांनो, आता आपला शेवटचा टॉपिक उरलेला आहे फक्त कर्मनिरूपण, जो की एका स्लाइड मध्ये मी माझ्या बोर्डवरती दिलेला आहे. आणि एवढं मी जे बोर्डवरती दिलंय तुम्हाला, तेवढंच तुम्हाला करायचं या कर्मनिरूपण मध्ये. आणि यातलाच 100% क्वेश्चन तुम्हाला एसक्यू ला नाही तर एलक्यू ला दिसणार म्हणजे दिसणार. आणि फक्त कर्मनिरूपणच नाही तर द्रव्य, गुण, कर्म जेवढ्या पण स्लाइड आपण या बोर्डवरती घेतलेत, जेवढं पण मी लिहिलंय, जेवढे पण श्लोक मी इथं दिलेत, तेच तुम्हाला येणार. मग ते एसक्यू असो नाहीतर ते एलक्यू, ते तेवढंच तुम्हाला करायचंय. त्याच्या पलीकडे करायचा प्रयत्नही करू नका. भले तुम्ही पुस्तकातून, जे की मी तुम्हाला दावलं होतं स्टार्टिंगला, ते बाबासाहेब पाटील यांचं पुस्तक, ते पुस्तक तुम द्रव्य, गुण, कर्म रीड नाही केले तरी चालतील, कुठले लेक्चर बघितले नाही तरी चालतील. फक्त मी जे एवढे 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला द्रव्य, गुण, कर्म शिकवलंय, तेवढे जे मी तुम्हाला स्लाइड सांगितले तेवढं केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्या पलीकडे करायची काहीही गरज नाही, कारण यातूनच क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. कर्मनिरूपण. आता कर्मनिरूपण चॅप्टर चालू करायच्या अगोदर तुम्ही समजून घ्या, एक द्रव्य आहे. द्रव्यामध्ये त्याच्या गुण आणि कर्म हे कसे राहतात, समवायी संबंधाने राहत असतात. द्रव्याबरोबर ते कसे करत असतात, समवायी संबंध एकत्र राहत असतात. आता मला सांगा, साखरेचंच मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. ठीक आहे. साखरेमध्ये गुण काय त्याचा, मधुर आहे, ते गोड आहे. साखर कशी आहे, गोड आहे. आणि साखर खाल्ल्यावर काय होतं, आपलं ब्रोहन होतं, कफाची वृद्धी होते. ठीक आहे. म्हणजे ही त्याची वृद्धी होणं, ब्रोहन होणं हे त्याचं काय आहे, कर्म आहे. काय त्याचं कर्म आहे. साखर काय द्रव्य आहे, मधुरपणा त्याचं, गोड गुणत्व काय गुण आहे त्याचं. आणि त्याचं कफवृद्धी होते. त्याच्यामुळे ज्या बी गोष्टी व्हायलेत आपल्या शरीरामध्ये साखरेमुळे, मुख प्रक्षालन वगैरे, तर त्याचे ते काय आहे, त्याचं कर्म आहे. जेव्हा गुण आणि कर्म द्रव्यामध्ये समवाय संबंधाने राहत असतात त्याला द्रव्य म्हणतात. पण कर्म जे आहे ते सेपरेट आहे, गुण जे आहे ते सेपरेट आहे. मग गुण निरूपण आपण शिकलो, द्रव्य आपण शिकलो, कर्म आपण शिकणार आहोत. कर्माची जर व्याख्या आणि लक्षण तुम्हाला विचारलं तर हे 2 श्लोक तुमच्यासाठी मस्ट आहेत. क्रिया गुणवत समवायी कारणम द्रव्य. द्रव्याबरोबर कर्माचा संबंध कसा आहे, समवायी. ठीक आहे.
आणि दुसरा श्लोक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, संयोगे विभागेच कारणम द्रव्य आश्रितम कर्तव्यस्य क्रिया कर्म कर्मणा अनित्यपेक्षते. हे त्याचं लक्षण आहे कर्माचं. आणि व्याख्येमध्ये पण व्याख्या विचारली तरी पण 2 श्लोक लिहायचे, लक्षण विचारलं तरी 2 श्लोक लिहायचे. आता ह्या श्लोकचा अर्थ काय, संयोग विभागाचे कारण द्रव्य आश्रितम कर्तव्यस्य क्रिया कर्म कर्मणा अनित्यपेक्षते. या श्लोकचा अर्थ हे खाली पॉइंट मी एक्सप्लेन केले. कर्म जे आहे ते एक द्रव्याश्रित आहे, म्हणजे एक द्रव्य त्याचं स्पेसिफिक कर्म, एक द्रव्य त्याचं स्पेसिफिक कर्म. एका द्रव्याचं कर्म दुसऱ्या द्रव्यामध्ये दिसणार नाही, ते कर्माचं त्या द्रव्याचं कर्म हे स्पेसिफिक आहे. जसं गुण, साखरेचा मधुर गुण आहे, मग दुसऱ्या कशात पण असू शकतो मधुर गुण, कोण पण असू शकतो, पण जे त्या द्रव्याचा गुण आहे तो स्पेसिफिक आहे. प्रत्येक द्रव्याचा गुण कर्म हे कसं आहे स्पेसिफिक. एक द्रव्याचं कर्म दुसऱ्या द्रव्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, ते सांगितलंय. एक द्रव्यश्रित म्हणजे द्रव्याचं कर्म हे त्याचं स्पेसिफिक आहे, आणि एक द्रव्यश्रित म्हणजे एक कर्म एक द्रव्य गुणरहित. आता कर्म कसं आहे रे, गुणरहित आहे. कर्म स्पेसिफिक कर्म आहे, कर्म गुणरहित आहे, गुण कर्मरहित आहे. दोघांमध्ये बी एकमेकाचा फरक नाहीये. पण द्रव्य, द्रव्य कसं आहे, गुण पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे पण आहे. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, द्रव्य आणि गुणकर्म मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, द्रव्य आणि गुण कर्मामध्ये काय सांगितलं तुम्हाला, तिन्ही पण कसे राहतात, द्रव्य गुण आणि कर्म एकमेकाच्या समवायी संबंधाने. म्हणजे जे कर्म आहे त्याच्यामध्ये गुणाचा काहीही संबंध नाहीये, कर्म जे आहे ते स्पेसिफिक आहे. संयोग विभागाचे अनपेक्ष कारण, आपल्या शरीरामध्ये संयोग आणि विभाग होण्याचं एक अनपेक्ष कारण आहे कर्म. आता मला सांगा, आपल्या माझ्या शरीरामध्ये मी काहीतरी हेल्दी खातोय म्हणून माझे आरोग्य चांगलं होतंय, म्हणजे इथं संयोग होता, चांगलं अन्न खाल्लं मी आणि माझ्या शरीरामध्ये काय झालं, चांगल्या शरीराची वृद्धी झाली, म्हणजे संयोग झाला. खाल्लं आणि माझं आरोग्य वाढलं, संयोग झाला. विभाग, माझ्या शरीरातून जेव्हा पंचकर्म केलं, शोधन केलं, तेव्हा माझ्या शरीरातले जे दोष धातू आहे त्यांची काय झाली, शरीराच्या बाहेर त्यांचं निष्क्रमण झालं, त्यांचा विभाग झाला. हे काय कारण आहे, कर्माचं एक कारण आहे ते अनपेक्षा. आणि कर्तव्य म्हणजे कर्तव्य, एखाद्या द्रव्याचं कर्तव्य घडण्यासाठी जी क्रिया पार पाडली जाते त्याला पण आपण कर्म म्हणू शकतो. म्हणजे जे पण कुठलंही द्रव्य असू द्या, ते त्याचे कर्म करत राहतं, कर्तव्य केल्यानंतरच त्याचं काय म्हणता येईल आपल्याला, त्याने त्याचं कर्म पार पाडलं. ठीक आहे. मग इकडे बघा, हे झाले आपले लक्षण, सर्व कर्माचे लक्षण झाले. कर्माचे प्रकार बघत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जातं ते म्हणजे कर्माचे प्रकार. पण कर्माचे प्रकार विचारल्यानंतर तुम्हाला सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची, कर्माचे प्रकार तुम्हाला दर्शनानुसार विचारलेत का प्रशस्त पादानुसार विचारलेत. दर्शनानुसार विचारले तर त्याचे 5 प्रकार पडतात, प्रशस्त पादानुसार विचारले तर त्याचे 3 प्रकार पडतात. दर्शनानुसार म्हणजे दिशानुसार, म्हणजे दर्शनाचा अर्थ दर्शन नाही, दिशा नाही. दर्शन वेगळं आहे आणि दिशा वेगळं आहे. काय, दर्शन आणि वेगळं आहे आणि दिशा वेगळं आहे. दर्शन वेगळं आहे आणि दिशा वेगळं आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला ध्यानात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला काय सांगितलंय, इथं तुम्हाला सांगितलंय की जे दर्शन आणि दिशा यांच्या बेसिसवर पडणारे प्रकार 5 आहेत. उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण, गमन. आता विचारलं तुम्हाला दिशावरून किंवा दर्शनानुसार पडलेले कर्माचे प्रकार, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण, गमन. उत्क्षेपण म्हणजे काय रे, आपल्या ऊर्ध्व दिशेमध्ये होणाऱ्या कर्म, म्हणजे जसं उदान व्हायचं कर्म असेल, किंवा अजून आपल्याला जे पण ऊर्ध्व दिशेमध्ये होणार आहे, पित्ताची आपली ही असेल दिशा असेल, ती कशी आहे, ऊर्ध्व आहे, हे काय आहे उत्क्षेपण कर्म. त्यानंतर अपक्षेपण म्हणजे काय, जे पण अधोमार्गे अपान वायू असेल, जे पण श्रोणी बस्ती मेटरचे कर्म असेल, हे कसं आहे अर्धोगामी आहे, ते झालं अपक्षेपण. आकुंचन म्हणजे काय रे, कॉन्ट्रॅक्शन, जसं लिनियर कॉन्ट्रॅक्शन, मसल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन. आकुंचन आपल्या हार्ट मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, त्याला म्हटलंय आकुंचनचं कर्म. प्रसारण म्हणजे काय, जे पण एकमेकांच्या दूर व्हायले, शरीराच्या संयोगाशी दूर व्हायले, म्हणजे रिलॅक्झेशन. हार्ट कॉन्ट्रॅक्शन झालं आकुंचन, हार्ट रिलॅक्स झालं रिलॅक्झेशन, प्रसरण. आणि गमन म्हणजे काय, गमन म्हणजे ह्याच्या वरच्या प्रोसेस आहेत, कर्म आहेत, उपक्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण, हे सोडून बाकीच्या शरीरामध्ये ज्या हालचाली होतात त्याला गमन असं म्हटलंय. म्हणजे गमन म्हणजे चालणे, धावणे वगैरे वगैरे एक्स्ट्रा सर्व गोष्टी. ठीक आहे. मग हे झालं तुमचं दर्शन किंवा दिशानुसार कर्माचे प्रकार. प्रशस्त पादत्व म्हणजे काय, 3 प्रकार आहेत, सत्प्रत्यय, असत्प्रत्यय, अप्रत्यय. सत्प्रत्यय म्हणजे काय, जे कर्म म्हणजे आपल्याला दृश्य आहे, दिसते,
यामध्ये प्रत्यय ध्यानात ठेवा. तिन्हीमध्ये शब्द आला प्रत्येक, प्रत्यय, प्रत्यय. प्रत्यय म्हणजे कारण. कारण. आता मला सांगा, एक कर्म आहे जे माझ्या डोळ्यांसमोर होतंय, काहीतरी कार्य आहे. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. जे मला दिसतंय, ज्याच्यामध्ये विवेक आहे, काहीतरी कारण आहे आणि ते जे दृश्य आहे, त्याला म्हटले सत्प्रत्यय. सत्प्रत्यय. आता इथे त्याच्या विरुद्ध असत्प्रत्यय. जे कारण आहे, म्हणजे आता बघा सत्प्रत्यय म्हणजे काय? एखादा माणूस पळतोय, धावतोय म्हणजे ते मला दिसतंय ना. ते काहीतरी कारण आहे ना, ते पळतोय दिसतंय. जे दृश्य आहे मला, ते काय सत्प्रत्यय. असत्प्रत्यय म्हणजे मला दिसत नाहीये ते. पण त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. असत्प्रत्यय त्याच्या विरुद्ध फक्त. त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. ठीक आहे. आणि अप्रत्यय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काहीच कर्म नाही, विवेक रहित आहे. जसं समुद्राच्या एक्झाम्पल दिलंय त्या पुस्तकामध्ये. समुद्रामध्ये शंख शिंपले, लाटा आल्या, ते शंख शिंपले मनाने इथं आले काठावरती. ते काय झालं? त्याचं कर्म झालं. पण ते त्याचं काही कारण आहे का? नाहीये. तसं असत्प्रत्ययमध्ये मी एखाद्या झाडाची फांदी ओढली. ओढल्यानंतर ती आहे तिच्या जागेवर गेली. म्हणजे हे काय झालं? असत्प्रत्यय. ते कर्म दिसलं, पण ते जाण्याचं कारण काय? अदृश्य कारण आहे ते. अदृश्य कारण आहे त्याचं एका जागी जाण्याचं. आणि प्रत्यय म्हणजे काय? दिसतच नाहीये. कारणच दिसत नाही. विवेकरहित आहे ते. त्याला म्हटले अप्रत्यय. हे झाले प्रशस्त पादत्त कर्माचे प्रकार तुमचे. त्यानंतर आयुर्वेदामध्ये महत्व बघा. शारीर कर्मे, शरीरामध्ये जे कर्म आहे, दोष धातू मलाचे, सर्व जे दोष धातू, धातुवृद्धी, कफवृद्धी, पित्त दोष, सगळ्या गोष्टी ज्या रिलेटेड आहेत त्रिदोषांच्या किंवा सप्तधातूंच्या किंवा मलांच्या, ते सर्वांची कर्मे असतील. ह्या कर्मामध्ये कर्माचा उपयोग होतो आपल्याला. औषधी द्रव्य कर्म प्रत्येकाचं काही ना काहीतरी, दीपनीय, पाचनीय, लंघनीय, ब्रुवनीय, प्रत्येक द्रव्याचं काही ना काहीतरी एक कर्म आहे. त्यानंतर प्रभाव वेदाने कर्म. प्रभाव वेदाने म्हणजे काय रे? ज्यांचा प्रभाव आहे, दोष धातू, धातू परिमाण, म्हणजे एक स्पेसिफिक गोष्टींचा कशाचा ना कशाचा तरी प्रभाव पडलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर चिकित्सा कर्मे, वमन, विरेचन, हे शोधन, शमन, ह्या ज्या चिकित्सा आहे त्यांची स्पेसिफिक कर्म या ठिकाणी दिलेली आहेत. हे झालं तुमचं आयुर्वेदामध्ये महत्व. क्वेश्चन कसा विचारला जातो? कर्माची व्याख्या किंवा कर्माचे लक्षण लिहून कर्माचे दर्शनानुसार किंवा प्रशस्त पादानुसार प्रकार लिहा. हे 100% विचारलं जातं. प्रकार फक्त तिथं ध्यानात ठेवायचे. दर्शनानुसार, प्रशस्त पादानुसार. जेव्हा तुम्ही दोन्ही पण करता आणि तिथे जाऊन कन्फ्युज झाला तर दोन्ही पण लिहून या. तुम्हाला मार्क भेटतील 100% चांगले मार्क. ठीक आहे. आता हे झालं आपलं कर्मनिरूपण. एवढं जेवढं मी तुम्हाला स्लाइड मध्ये सांगतोय तेवढंच तुम्हाला करायचं, याच्या व्यतिरिक्त करायचं नाहीये विद्यार्थ्यांना. आणि अशा प्रकारे आपलं 50 मार्कचं वेटेज आपलं कंप्लीट झालेलं आहे द्रव्य चॅप्टर मध्ये. द्रव्य, गुण, कर्म हे तिन्ही चॅप्टर आपण आज इथं कंप्लीट करतोय. ज्याच्यामध्ये आपण 50 मार्कचं तर वेटेज बघितलं पदार्थ मध्ये पेपर वनचं. पण क्रिया संहिता यामध्ये जेव्हा तुम्हाला गुणावरती, द्रव्यावरती किंवा कर्मावरती कोणताही क्वेश्चन येईल, मग ते व्याख्या असो, लक्षण असो, प्रकार असो, आयुर्वेदामध्ये महत्व असो, तेव्हा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं द्रव्य गुण कर्म कंप्लीट झालं या ठिकाणी. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.